मम्मीशी पप्पांशी बोलताना पण मी म्हणतो की अरे तुम्ही मला कसं काय जाऊ दिलं. म्हणजे मी एक चांगला इंजिनिअरिंग पासआउट केलेला पुणे युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेला मुलगा आहे. सो जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो आणि जन्म घेण्याची जेव्हा वेळ होती त्यावेळेला काही, आता हे खूप पर्सनल आहे, असं होतं की आता हे दुसरं बाळ, माझी ताई ऑलरेडी होती, तर आता हे दुसरं बाळ नको आहे. ऑटो करून मी जात होतो, त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस जो काही होता मलाड की काय, नहीं 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 तुम नहीं आ रहे, मुझे पता है तुम नहीं आ रहे, सब लोग ऐसा ही करते हैं, तुम भी यही कर रहे हो ना, तुम ऐसा कुछ डाउट मत रखो अपने मन. म्हटलं भाई साहब ह्यांना काय झालं, असं का करताय. म्हटलं रे नाही मॅम मैं आ रहा हूँ. देवर्षी सगळंच अपेक्षेप्रमाणे घडलं असतं तर नियतीची अनिवार्यताच नसती. मनात अपेक्षा सहस्त्र असतील पण घडतं तेच जे नियतीने योजलेलं असतं. आमच्या धर्मकार्यात देवींचा सहभाग असेल पण सहवास कितपत लाभेल याची शंकाच आहे आम्हाला. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार, PNG प्रेझेंट्स त्याची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आज एक यंग चेहरा आहे आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता आहे, दिसायला प्रचंड गोड आहे आणि त्याचे लाखो चाहते आहेत. मुलींना तो विशेष प्रिय आहे. माझ्यासोबत आहे अभिनेता अजिंक्य राऊत. अजिंक्य, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. थँक्यू सो मच. तुझं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय, कारण खूप कमी वयात खूप काही मिळवलंयस तू, पण त्याच्यासाठी एक वेगळा स्ट्रगल आहे. कारण आपल्याला कुठलंही बॅकग्राऊंड नसताना, या सिने क्षेत्रात आपलं कुणीही नसताना इथे येणं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, हे खरंच खूप आव्हान असतं आणि ते तू मिळवलंयस, जिंकलंयस. कसा अनुभव आहे, कसं वाटतंय आज स्वतःचं नाव झाल्यावर, की लोक ओळखतात अजिंक्य राऊत या नावाला? सगळ्यात पहिले तर राजश्री मराठीचे आभार मला ही संधी दिल्याबद्दल. मी माझ्याबद्दल काही बोलण्याच्या आधी मला जेन्युइनली तुझं कौतुक करायचं आहे. मी माझ्या ह्या 8 वर्षांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना किंवा वेगवेगळ्या निमित्ताने आपली भेट झाली आहे आणि त्यानुसार तुझी ही ग्रोथ झालेली पाहून मला खूप अभिमान आहे. थँक्यू. सो मनापासून थँक्यू अजिंक्य. तुझं कौतुक. आणि खूप काही मिळवलंय असं मला नाही वाटत. खरंच नाही वाटत, कारण अजून खूप काही करायचं हे नक्की आहे. मला माझं सॉर्ट ऑफ एक गोल माहिती आहे, जे मी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न. पण एक आपण म्हणजे आताही मी यंगच आहे, पण आपण खूप यंग असताना जे एक वेगळीच नशा असते ना, ज्या नशेबद्दल तू पण बोलत होतास, की काहीतरी करून दाखवायचं आहे असं. Yes. तो काय कुठल्या बेसिसवर कॉन्फिडन्स होता माहिती नाही. मी मम्मीशी पप्पांशी बोलताना पण मी म्हणतो की अरे तुम्ही मला कसं काय जाऊ दिलं. म्हणजे मी एक चांगला इंजिनिअरिंग पासआउट केलेला पुणे युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेला मुलगा आहे. माझ्यासोबतचे मित्र जेव्हा मास्टर्स करायला जात आहेत, माझा स्वतःचा विचार होता की मास्टर्स करायला मी जर्मनीला जाईन. तुम्ही असे कसे मला जस्ट पाठवू शकता. सो एक ना माझी प्रोग्रामिंग एका अर्थी त्यांनी अशी लहानपणापासून केली आहे किंवा ती झाली आहे अशी, की पप्पा नेहमी म्हणतात की अजिंक्य तुझं कसं आहे माहिती आहे का, लाथ मारेल तिथे पाणी काढेल, असं तुझं आहे. तर ते उगाच एक डोक्यामध्ये होतं. आता प्रत्येकच आईवडील आपल्या मुलाला तसं बोलत असतील, पण सो जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो आणि जन्म घेण्याची जेव्हा वेळ होती त्यावेळेला काही, आता हे खूप पर्सनल आहे, पण काही त्यांच्या आर्थिक कारणांमुळे त्यांना असं होतं की आता हे दुसरं बाळ, माझी ताई ऑलरेडी होती, तर आता हे दुसरं बाळ नको आहे असा विचार करून, म्हणजे त्याचा रेफरन्स द्यायचा म्हणून आता मम्मी सांगताना श्रीकृष्णाला पण असं काही करण्यात आलं होतं आणि काही वेगळ्या प्रकारे, पण असं तर तू यू टेक इट पॉझिटिव्हली आणि आम्ही पण तसं पॉझिटिव्हली घेतलं असं सगळं ते बोलतात. पण तसं एक प्रकारे ते बाळ नको आहे अशा प्रकारे अबॉर्ट करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला, डॉक्टरांकडे जाऊन, कच्चे पपई खाऊन, त्याचे काही डोस घेऊन वगैरे. आणि नंतर त्यांच्या कामांमध्ये व्यस्त झाले, थिंकिंग की झालं आहे आता म्हणजे बाळ आहे नाही काय त्याची सिच्युएशन आहे. 1.5-2 महिन्यानंतर की काय ते त्या कालावधीनंतर गेले डॉक्टरांकडे चेक करायला आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काय डोस कंप्लीट पण केला आहे की नाही, कारण बाळ तर आता म्हणजे हार्ट पण बीट करायला लागले आणि आता काही होऊ नाही शकत, तर आयुष्यभर तुम्ही असं केलं. तर ते बोलले अरे आम्ही केलं, म्हणजे सगळंच केलं. ते बोलले नाही आणि आता काही करू नाही शकत आपण, कारण असं म्हणजे आता एक जीव आहे तिथे. करेक्ट. सो
मग घरच्यांनी असं झालं की बापरे, आता जे जन्माला येईल देवा. मग मम्मीने फुल व्यंकटेश स्तोत्र वाचणं आणि काय 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 सुरू केलं. अगदी देव पाण्यात ठेवणं ज्याला म्हणतात ते केलं. आणि श्रीकृष्णांची खूप भक्ती, विठ्ठलांची खूप भक्ती. आणि असं करून माझा जन्म झाला एकादशीच्या दिवशी. क्या बात आहे. त्या सगळ्या गोळ्या आणि ह्या गोष्टींमुळे कदाचित माझी इम्युनिटी खूप अफेक्टेड होती. तर मला एका ऑपरेशन थ्रू जावं लागलं. मी 6 आठवड्यांचा होतो ज्यावेळेला मला ते ऑपरेशन पण फेस करावं लागलं. त्या दरम्यान अजून एक किस्सा आहे की त्या नर्सने एका तिथल्या मला तर ॲनेस्थेशिया वगैरे दिलेला होता. तर मी मे बी त्या भूलमध्येच होतो की झोपलो होतो. हॉट वॉटर बॅग अशी ठेवलेली आणि रॅप केलेला कपडा त्याच्या आजूबाजूला आणि गेलेली. आणि मग ते बाळ लाल का दिसतंय, लाल का दिसतंय असं पप्पांनी वगैरे नोटीस केलं. मम्मी त्यावेळेला कधी जागी होती, कधी झोपते असं. मग शेवटी एका दुसऱ्या नर्सला, त्या नर्सचा टायमिंग संपला आय थिंक, आणि दुसऱ्या नर्सना बोलवलं. तर विचारलं काय. त्यांनी ते रॅप केलेलं ते काढलं. ऑलरेडी ऑपरेशन झालेलं. ती बॅग अशी एक लेदरची बॅग असते बघ, चांबडी अशी निळ्या कलरची असायची, ती त्यांनी काढली. तर त्याच्यासोबत माझी बॅग, माझे बंप, सगळी स्किन त्याच्यासोबत निघाली. सो इमॅजिन एक इम्युनिटी अफेक्ट झालेलं बाळ 6 आठवड्यांचं, म्हणजे 1.25 महिन्याचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जसं जसं मला जगवलं, ते सगळं हिलिंग जे जे केलं. तर घरचे हे बोलतात की तुझी वरच्याशी नाळ इतकी पक्की आहे की इतक्या गोष्टी, इतके आघात झाले पण तू जन्माला आलास, तर काहीतरी त्याचं सार्थक व्हावं ह्या हेतूने तू जन्म घेतलेला असशील, तर तुला हवं ते कर. ह्या गोष्टीचा मी कधी गैरफायदा नाही घेतला की घरचे अलाव करतायत म्हणून मी काहीही करत सुटलो किंवा असं काही. पण सुदैवाने तशी एक प्रोग्रामिंग झाली की नाही नाही नाही, आपलं हे आयुष्य म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. मग मी बीडमध्ये जन्माला आलो. त्याच्याजवळ पाटोदा नावाचं एक ठिकाण होतं. माझी मम्मी ज्या वेळेला ट्रेनिंगसाठी गेली नर्सिंगसाठी, मग मी त्या पाटोद्यामध्ये काही वर्ष आजीकडे राहिलो. आजीशी खूप घट्ट नातं. अनफॉर्च्युनेटली आय लॉस्ट हर रिसेंटली. बट त्यांचाही फुल सपोर्ट की माझ्या आजोबांचं स्वप्न होतं ॲक्टर बनावं. सो हे ॲक्टिंगचं बग तिथून आलं. जिथे आजोबा म्हणायचे, मी अंगणात वगैरे असा डान्स करायचो तर बोलायचे, टग्या तुला इथे नाही नाचायचं आहे, तुला टी व्हीत जायचं आहे, बुगी उगीत जायचं आहे असं. सो मला असं होतं, अच्छा टी व्हीत जाणं हेही काहीतरी एक ॲम्बिशन असतं आणि बाबांना करायचं होतं आणि असं. तर कुठेतरी असं माझी सायकोलॉजी होती की हा मोठं होऊन तर ॲक्टरच बनायचं आहे. मग मी परभणीला गेलो. वेगवेगळे सिनेमा, म्हणजे जिथे मी नवरा माझा नवसाचा हा सिनेमा पण जितक्या आवडीने पाहीन तितक्याच आवडीने मी हॅरी पॉटरसारखा सिनेमा पण पाहायला लागलो. त्याचे एक एक डायलॉग मला तोंडपाठ होते आणि कळलं की अरे अच्छा, हे लोक, मला असं वाटायचं ते जे हिंदी डबमध्ये बोलतायत त्याचनुसार ते बोलतायत की काय. नंतर कळलं त्यांची ॲक्च्युअल भाषा इंग्रजी आहे आणि ते इंग्लिशमधून बोलतायत. मग एकदा मला त्याची इंग्लिशची CD मिळाली आणि असं सगळं करून ते माझंच एक माझा गोंधळ सुरू होता की अच्छा ॲक्टिंग असं आणि काहीतरी जगभरात ही करतात. आणि मग त्यांचे हिंदी डायलॉग मला सगळे पाठ. मग मला इंग्लिश CD मिळाली की जिथे लेट्स से त्यातली हर्मायनी ग्रेंजर जिथे बोलतीये की, म्हणजे माझ्या ॲक्टिंगचे धडे मी सांगतोय माझेच, की जिथे ती हर्मायनी ग्रेंजर बोलते की हिंदीमधून मला फुल डायलॉग पाठ, 8वीला वगैरे मी असेन, 7वी 8वीला. ती बोलते, और अब अगर तुम बुरा ना मानो तो मैं चली सोने, इससे पहले कि तुम दोनों हमारी मौत का कोई और इंतजाम कर लो या फिर स्कूल से छुट्टी करा लो. असे मला हिंदीचे सगळे डायलॉग्स पाठ. आणि मग मला एकदा एक इंग्लिश CD त्याच व्यक्तीने की अरे आपको वो बहुत पसंद है ना, तो अभी आप ये इंग्लिश वाला ये सुन लो. आणि असं करून मग इंग्लिश मला यायचंही नाही, मी मराठी माध्यमाचं आहे. आणि बिकॉज ते हिंदीचे सगळे वाक्य मला पाठ होते, मग ते मी इंग्रजी CD आणली. पावसात जाऊन रात्री 7:45ची वेळ, मम्मी नाईट ड्युटीला जात होती आणि मी फुल मागे लागून की नाही मला जायचं, सायकल, रेनकोट. आणि मी फुल जाऊन त्या नॉवेल्टी शॉपमधून मी ती CD आणली आणि मी पाहत होतो की अच्छा तो बोलतोय की अच्छा इसीलिए वो लंगडा रहा था. त्याला तो इंग्लिशमधून बोलतोय, ओ सो दॅट्स वाय ही वॉज लिम्पिंग. आणि असं सगळं मला ॲक्सेंट डेव्हलप झाला 8वीला. आणि त्या हर्मायनीचे मी तसे डायलॉग म्हणायचो, हॅरीचे म्हणायचो की and now before either of you come up with another brilliant idea of getting us killed or worse expelled or something like that, and now I'm going to bed before either of you come up with another brilliant idea of getting us killed or worse expelled. आणि मग मी शाळेत जाऊन असं करायचो ज्याच्याने माझी फुल बुलिंग पण व्हायची. म्हणजे हा काय थोडासा खिसकेला आहे का, याचं काय आहे असं स्टेजवर असं. तुझ्या आजूबाजूच्या मित्रांना ते कदाचित त्यांच्या पर्यंत पोहोचलेलं नसावं. काहीच नाही. आणि मी फुल असं वृश्चिक राशीचा, फुल लिडरशिप वगैरेचं थॉट असलेला असा होतो की मला ही गोष्ट क्लिअर होती की नाही, आपल्या आयुष्याचं काहीतरी भलं करायचं आहे. हे मम्मीने सांगितलंय ना, हे घरच्यांनी सांगितलंय ना, होईल तर होईल. असा एक वेगळीच प्रोग्रामिंग होती.
तेवढ्या फक्त त्या प्रोग्रामिंगमुळे, जिथे आज मी मागे वळून पाहिलं तर असं वाटतं भाई कुठून हा कॉन्फिडन्स. मी माझे केस 8वीलाच ब्लॉन्ड केले होते, चांगला चोपायला पाहिजे होता शिक्षकांनी, बट तसं न करता त्यांचं असं. एक मॅडम होत्या आमच्या बोके मॅडम म्हणून, त्या म्हणाल्या की अजिंक्य, चांगली हुशार मुलं असं करत नाहीत, केस रंगवणं वगैरे करू नको अजिबात. तर मी म्हटलं हां हां मॅडम, आता वाढतील ना तर कट करत 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 ते होऊन जातील. अँड दॅट्स इट. सो समहाऊ सगळं काही इतकं पूरक होतं, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक जास्त होते क्वेश्चन करणाऱ्या लोकांपेक्षा. आणि तसं करत करत मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं पुण्यावरून आणि मग इकडे आलो. वा. कुठेतरी हे नाव मिळवण्यामागची तू गोष्ट सांगितलीस की आज अजिंक्य राऊतला लोक ओळखत असली तरी तू कसा कसा आलेला आहेस. पण मला त्या पर्टिक्युलर मुद्द्यावर यायचं आहे की या क्षेत्रात कुणीही नसताना इथे येणं कसं झालं, ती जी प्रोसिजर असते ना A to Z पर्यंतची, ती कशी होती. कारण काहीच माहीत नसतं. जसं तू म्हणालास की वर्गातली मुलं तुला बुली करायची कारण त्यांना त्या क्षेत्राविषयी काहीच माहिती नव्हतं. तसं तुझ्यासाठी या क्षेत्रात येणं, स्वतः उभं राहणं हे कसं होतं, ही प्रोसिजर काय होती तुझ्यासाठी? तर मी जसं मी सांगितलं, मी परभणीचा, सो मी भाषाही बोलायचो, आलतो गेलतो अशी, ज्यात त्याचा एक गोडवा त्या ठिकाणचा आहे. पण मला नव्हतं, हा बोली भाषा जी मी जवळजवळ किती 15-16 वर्ष बोललो होतो. पण इथे पुण्याला येऊन काही ऑडिशन्स देऊन मला कळलं की बापरे, हे तर आपल्या भाषेला सरळ सरळ चुकीची भाषा असं बोलतात. अरे शुद्ध बोल, असं कर तसं कर. किंवा मित्रांमध्ये पण, जे मी DY पाटीलला होतो तिथे पुण्याला, तिथे आउट ऑफ महाराष्ट्र OMS स्टुडंट्स म्हणायचो आम्ही, आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स जास्त होते. मग मी त्यांच्यासोबत जरा जास्त जलप व्हायचो कारण मला मराठीचं खूप कॉम्प्लेक्स. पण मग हे इंग्लिशचं प्रकरण जे माझं बॅकग्राऊंड होतं, मग तिथे प्रेझेंटेशन देताना इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टींच्या वेळेला आम्ही एड्युप्रेन्युअर म्हणून एक कॉन्सेप्ट त्यावेळेला प्रमोट करत होतो एक्स्ट्रा पैसे कमवण्यासाठी, की जिथे एज्युकेशन आणि एंटरप्रेन्युअरशिपबद्दल पण आम्ही सांगू. मग त्यावेळेला मी MBAच्या मुलांना वेगवेगळ्या कॉलेजेसना, म्हणजे अगदी दिल्लीला जाऊन, वेस्ट बेंगॉलला जाऊन, बँगलोरला जाऊन, सुरत, अहमदाबादला जाऊन 17-18 वर्षांचा मी प्रेझेंटेशन्स द्यायला सुरुवात केली, महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्याने माझी एका वेगळ्या प्रकारे ग्रूमिंग व्हायला लागली. मग मला असं कळलं ऑडिशन्स देताना की लोक थिएटर करणं खूप महत्त्वाचं समजतात, तर आपण आपल्या कॉलेजमध्ये असं काही आहे का हे बघावं. पण मग ते जे सिनियर्स होते तिथले काही, समहाऊ माझ्या तरी कॉलेजला DY पाटीलला मला कल्चर फार असं नाटकासाठी पूरक असं दिसलं नाही. ते जे सिनियर्स होते असं काहीतरी कुठेतरी मी सिगरेट ओढत नाही, दारू पित नाही, असं सिगरेट ओढत काहीतरी असं की अरे काय करताय तुम्ही, विचार करतोय कशाबद्दल तरी. किंवा ते ज्यानुसारचं असं एक ओव्हरऑल मला माहीत नाही, त्या ऑडिटोरियममध्ये एक पर्टिक्युलर दिवस मला आठवतो जेव्हा त्यांनी ऑडिशन्स ठेवले होते आणि ते ज्यानुसारचा एक माहोल तिथे होता, मला असं होतं की नाही, माझं नाही झालं मी ॲक्टर म्हणून स्क्रीनवर तरी चालेल, पण मला यांच्यासोबत नको. थिएटर मला करायचं आहे कारण मी लहानपणी मला परभणीच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये जवळपास बोलवलं जाऊ लागलं, कारण त्यावेळेला मी वेगवेगळी नाटकं एकपात्री प्रयोग करायचो. नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये पण मला प्राइजेस मिळालेले त्यावेळेला. मी स्पेशली त्यावेळेला वराड निघाले लंडनला पण परफॉर्म करत होतो आणि त्याचा मला जसा प्रतिसाद मिळाला होता तेव्हा मला हे कळलं होतं की अरे स्टेजवर आपण काहीतरी करू शकतो. माईकवर जसा आवाज येतोय, नवा आवाज फुटला होता 7वी-8वीच्या वेळेला, तर तो ज्यानुसार येत होता त्याचं कौतुक व्हायचं. सर लोक वगैरे, असं मला आठवतं VG कुलकर्णी सर म्हणून आमचे बालविद्या मंदिरमध्ये होते, ते वरती शिकवत होते आमच्या परिपाठाच्या वेळेला. मी म्हणजे बेसिकली तुम्ही एखादी वक्तृत्व स्पर्धा जिंकून आले तर तिथे परिपाठाच्या वेळेस बोलून दाखवायचं. हां, आणि मग तुम्ही ते बोलून दाखवायचं आणि ते वरतून खाली आले होते की अरे हा कोण मुलगा आहे, कोणाचा आवाज आहे हे बघायला, की खूप माईक जेनिक आवाज आहे, असं पहिल्यांदा मी काहीतरी स्तुती ऐकली होती. सो इट स्टेड विथ मी. सो असे काही गोष्टी होत्या ज्याच्याने मला असं होतं की नाही, प्रामाणिकपणे आपण काहीतरी करू प्रयत्न आणि होईल. सो मी तसे प्रेझेंटेशन्स वगैरे देऊन वेगळ्या प्रकारे माझं ग्रूमिंग होत होतं. ऑडिशन्स द्यायला मी सुरुवात केली पुण्यावरून मुंबईला येऊन. हां, पुण्यामध्ये मी काही ऑडिशन्स दिले पण ते काही मला माहीत नाही, प्रोफेशनल इनफ असे नाही वाटले. पुण्यावरून मी मुंबईला यायचो शुक्रवारच्या दिवशी, किंवा ज्या वेळेला सॅटर्डे संडे जेव्हा ऑफ असतील, लेक्चर्स कमी असतील, त्यावेळेला नेमकं कुठलं ऑडिशन आहे का हे बघून. त्यावेळेला सोशल मीडिया पण फार असं नव्हतं. हे 2011-12च्या वेळची मी, म्हणजे ती वेळ सांगतोय जेव्हापासून मी ऑडिशन द्यायला सुरुवात केला. मग इथे येऊन कधी असं व्हायचं त्या ऑडिशनचं लोकेशनच नाही आहे, फ्रॉड काहीतरी होतं, 1000 रुपये भरा आणि तुम्ही असं काहीतरी करा. तर मला कळलं अच्छा असं काहीतरी फ्रॉड पण असतं बाबा. मग काही ऑडिशन्स चांगले व्हायला लागले जिथे मी इनऑर्बिट मॉलमध्ये येऊन
मेकअप करायचो, मग त्या वॉशरूममध्ये तिथे जाऊन चेंज करायचो कपडे. आणि चित्रनगरी असं तिथे बाण होता आणि गोरेगाव. तर मी फिल्म सिटीला कधी गेलो नव्हतो. पुण्याच्या एका दिग्दर्शकांनी मला सांगितलं होतं की तुला ना फिल्म सिटीमध्ये कोणालाही असं म्हणजे एंट्री देत नाहीत, मी तुला नेईन कधीतरी. तर मला असं होतं, वाव यार, चित्रनगरी असा ॲरो दिसतोय आणि असं. कट्टू, मला माझं हे जे ऑडिशन आहे विठ्ठू माऊलीचं, ते फेसबुकवर एक मेसेज आला होता. अनफॉर्च्युनेटली ते कोऑर्डिनेटर आता नाही आहेत, ही पास्ट अवे. बट मला असं वाटलं कोणाचा तरी फेक मेसेज आहे, कारण तेव्हा इंस्टाग्राम जरा जरा पुढे येऊ लागलं होतं. तर म्हटलं हे कोण आहेत. त्याच्यावर त्यांनी असं लिहिलं होतं की तुझे डोळे चांगले आहेत, स्माईल चांगली आहे, कुठे होतास तू एवढे दिवस, आपण तर एवढ्या दिवसांपासून फ्रेंड्स आहोत वगैरे, तुला कृष्णाची भूमिका करायला आवडेल का. म्हटलं बाई, कृष्णाची भूमिका कोणाला नाही करायला आवडणार, माझा जन्म एकादशीचा आहे. आणि 100% म्हटलं. तर तिथे मी म्हटलं चल फेक तर फेक, ॲड्रेस विचारू. ॲड्रेस विचारला. ते बोलले जय मल्हारचा सेट फिल्म सिटीमध्ये, तुला यायचं आहे. म्हटलं फिल्म सिटी, चला ग्रेट, ह्या निमित्ताने हे दाखवून मी ॲटलिस्ट फिल्म सिटीमध्ये जाऊ शकेन. सो त्याच्या आधी मी बऱ्याचदा पुण्यावरून येणं जाणं केलं होतं, फिल्म सिटीत नव्हतं केलं. 3-3, 4-4 तास माझी बस अडकून राहायची मुंबई पुणे हायवेवर कधी कधी रात्रीच्या वेळेला वगैरे. त्याच्यात मी बसून मी त्या लाईटमध्ये सबमिशन्स कंप्लीट करणं वगैरे हे केलेलं आहे. माझ्या ताईने माझी खूप हेल्प केली आहे सबमिशन्स कंप्लीट करण्यामध्ये. तिने अर्ध्या गोष्टी तिकडे लिहिते, मी अर्ध्या गोष्टी इकडे, काही मित्रमैत्रिणींनी. त्याच मुंबई पुणे हायवेवर ह्या विठू माऊली मालिकेचं जेव्हा माझं सिलेक्शन झालं, तिथे गेल्या गेल्याच त्यांना माझा लुक, आवाज, एक ओव्हरऑल असं वाटलं जे ते 9 महिन्यांपासून शोधत होते हे मला नंतर कळलं. आधी माहिती असतं असा तो विठोबा शोधतायत आणि जिथे मी थोडा शूट करतोय तर थोडे मी जास्त पैसे मागितले असते. बट माझी पहिली मालिका होती आणि कोठारी विजनने मला खूप मोठा एखाद्या सेलिब्रिटीच्या मुलाला द्यावा तसा ब्रेक दिला. आणि देवाची कृपा झाली आणि मला विठोबाचा रोल मिळाला. 2-2.5 महिने त्याची ऑडिशन प्रोसेस सुरू होती. माझ्यासमोर वेगवेगळे नोन, सेमी नोन, जे काही टॅग्स आहेत, असे आर्टिस्ट माझ्यासमोर येऊन त्याच लुकमध्ये परफॉर्म करायचे. मी खूप स्किनी होतो त्यावेळेला. तर ते म्हणायचे, अरे विश्वाची माऊली इतकी बारीक नाही असू शकत, म्हणून तू थांब, तू बघ त्यांना परफॉर्म करताना वगैरे, असं मला तिथे दिनेश सर आणि असे तिथले काही क्रिएटिव्ह असं म्हणायचे. पण जेव्हा सिलेक्शन झालं, माझे लाईफ साईज पोस्टर लागले त्याच मुंबई पुणे हायवेवर. आणि तो माझ्यासाठी अनुभव असा होता की बापरे, आपण जर एक रेझिलियन्स दाखवला, आपण काहीही झालं तरी परत, आपण कितीदाही पडलो तरी परत उठून ऑडिशन द्यायचं किंवा परत उठून प्रयत्न करायचा, हे जर केलं तर खरोखर स्वप्न पूर्ण होऊ शकतात. असं मला अनुभव त्यामधून तो आलाच. क्या बात आहे. हा प्रवास खूप छान आहे, सुखद आहे. कारण की तू जसं म्हणाला की मुंबई पुणे हायवेवरती अडकण्यापासून ते तिथे पोस्टर लागण्यापर्यंत आणि ते पोस्टर आपण पाहण्यापर्यंत हा सुखद अनुभव होता. पण पहिलं ऑडिशन आठवत आहे की पहिलं ऑडिशन कसं होतं? कारण की पहिल्या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहिलेल्या असतात. एक मला आता ते नक्की माझं पहिलंच होतं का असं माहिती नाही, पण मी ना मुंबईत शिफ्ट झाल्याचा माझा पहिला अनुभव एक खूपच डेंजर अनुभव होता. म्हणजे साधारण संध्याकाळचे 5 वगैरे वाजलेले होते. मला एक कॉल आला की मेसेज आला सेईंग की असं असं ऑडिशन आहे वगैरे आणि तू भेटायला ये. हां, एक लेडी होत्या तिकडून बोलत होत्या. तर मी म्हटलं ओके. तर तुझे फोटोज मिळालेत वगैरे, मी आधीच ते मेल केलेले होते आय थिंक त्यांना. तर त्या म्हणाल्या की ओके, तर तुझी प्रोफाईल सूट करते. मी लोखंडवालामध्ये राहत होतो. मी मुंबईत कोणालाच ओळखत नव्हतो. एक कोऑर्डिनेटर होत्या दीक्षाजी म्हणून, त्यांचे वडील ब्रोकर होते, ते लोखंडवालामध्ये राहायचे म्हणून मी लोखंडवालामध्ये. एवढं महागडं, सगळेजण अगदी देवी देवता असतील का लक्झरी आयटम्स घालून फिरतायत असेच वावरतात तिथे. मला एवढा कॉम्प्लेक्स आला. म्हटलं भाई, हे कोण लोक आहेत आणि ह्यांना कसं मी कम्पीट करणार. असो, त्यामध्ये हा मला कॉल आला आणि आय वॉज लाईक चलो अजिंक्य, लेट्स गेट ऑन विथ इट. आणि मी फुल त्यातल्या त्यात जे काही कपडे वपडे माझ्याकडे असतील आयन करून, मित्राची आयन, मी शेअरिंगमध्ये राहायचो त्यावेळेला, घेऊन फुल आयन करून फुल प्रिपेअर करून मी जातोय. ऑटो करून मी जात होतो. त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस जो काही होता मालाड की काय, आणि लोखंडवालामधून. तर परत मला त्यांचा फोन आला, तुम कहाँ हो. तर हिंदीचेच ऑडिशन्स देत होतो, कारण त्यांच्या थ्रू मला असे काहीतरी हिंदीचेच कॉन्टॅक्ट्स मिळाले होते. त्या ज्या ब्रोकर होत्या त्यांच्या मुलगी, त्यांच्याकडून कोऑर्डिनेटरकडून. तर मी म्हटलं हाँ मैम मैं आ रहा हूँ, बस अभी थोड़ा सा ट्रैफिक है, मुझे 10-15 मिनट लेट हो रहा है. तो म्हणे, अचानक ती व्यक्ती रडायला लागली. म्हणे नहीं नहीं नहीं, तुम नहीं आ रहे, मुझे पता है तुम नहीं आ रहे, सब लोग ऐसा ही करते हैं, तुम भी यही कर रहे हो ना, तुम ऐसा कुछ डाउट मत रखो आपने. म्हटलं भाई साहब, ह्यांना काय झालं, असं का करतायत. म्हटलं अरे नहीं मैम मैं आ रहा हूँ, मैं क्या बताऊँ आपको.
तो म्हणे नहीं नहीं बस तुम जल्दी आओ, अगर ऑफिस में भी नहीं हो ना तो ऊपर ही मेरा घर है, हम वहाँ पे मिलेंगे. असं म्हटलं भाई हे काय म्हणजे काहीतरी फिशी आहे का. तर मी तो फोन म्यूट करून म्हटलं भैया रोको, युटर्न लो करून त्याला मी युटर्न घ्यायला लावला. फोन कट केला. म्हटलं ओके काय करू. आधी मी माझ्या एरियामध्ये आलो. मला आत्ताही विचार करून घाम फुटते, कारण तेव्हा तर फुल मी 23 वर्षांचा होतो नवीनच. त्यावेळेला. सो म्हटलं अजिंक्य तू जर पोचला असतास तर काय झालं असतं. आणि नंतर मग मी त्यांना मेसेज केला कि मैम ऐसा है, एक्चुअली मुझे एक मेडिकल इमरजेंसी आ गई, मेरे ओनर है ना वो आए हैं, उनके यहाँ पे कुछ इशू है असं तसं. तर परत त्यांचा एकदा दोनदा कॉल आला. मी तो कॉल काही उचलला नाही. नंतर मी असं म्युच्युअल कोणी शोधायला पाहिलं त्यांचं, तर नंतर मला कळलं की त्यांचं खूपच थोडीशी एक सायकॉटिक सिच्युएशन होती की काय. आय डोंट नो वॉट शी हॅड इन माइंड, बट दिस इज नॉट द वे यू स्पीक टू समवन. मी जाम माझी टरकली. आणि नंतरपासून मी विचार केला की भाई आपण वाया जाऊ, किंवा भर दिवसाच्या वेळेला फुल ऑफिसमध्येच भेटू किंवा कॅफेमध्ये भेटू. दिस वॉज वन एक्सपिरियन्स की जो माझ्यासाठी खूप अलार्मिंग होता. मराठीमध्ये मला खूपच कमाल अनुभव आले. आणि योगायोगाने प्रत्येक वेळी, बिलीव्ह इट ऑर नॉट, मी मराठीची मालिका करण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळेला एक हिंदीची मालिका माझ्याकडे हाताशी होती. म्हणजे मी विठू माऊली मालिका करताना मला शॉर्टलिस्ट झालो होतो मी पेहरेदार पिया की नावाची एक सिरियल येत होती त्यासाठी. मी मन उडू उडू झालं ही मालिका करण्याच्या वेळेला निमा डेंगझोंगपा नावाची एक सिरियल येत होती, त्यासाठी मी शॉर्टलिस्टेड होतो. मी अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिका करतानाही अजून एक हिंदीचीच मालिका होती. तसं योगाने मी मराठीची मालिका निवडण्याची कृपा झाली माझ्यावर. आणि त्या मालिका अगदी 6 महिन्यात 8 महिन्यात वगैरे बंद झाल्या. आणि ह्या मालिकांनी मला अगदीच घराघरात पोहोचवलं. आणि खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत, चांगल्या प्रोडक्शन हाऊसेस. मराठीतल्या ऑडिशनचा एखादा किस्सा आहे की नाही? कारण की हिंदीतलं ऑडिशन जसं म्हणाला की तू धक्कादायक होतं, तसं मराठीतलं एखादा ऑडिशन आठवत आहे की जे गमतीशीर होतं किंवा ती अनुभवाची शिकवण लक्षात राहणारी होती? सुदैवाने मन उडू उडू झालं ही मालिका झाल्याच्या नंतर मला म्हणजे आता हे इमॉडेस्ट वाटू शकेन मी असं बोलताना, पण मला फार वेळा असं ऑडिशन द्यायला असं कोणी सांगितलं नाही. एक लुक टेस्टसाठी त्या मुलीसोबत कसा दिसतोय ह्यानुसार असं बोलवलं. पण विठू माऊलीच्या वेळेस किंवा मन उडू उडू झाल्याच्या वेळेसचे ऑडिशन्स इंटरेस्टिंग होते. किंवा लॉकडाऊनच्या वेळेला मी काही ऑडिशन्स जे दिले, जेव्हा मला दाढी येते की नाही हेही मला माहिती नव्हतं. कारण विठू माऊलीला मी सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला मला अगदी इथे हलकी हलकी दाढी यायची. मी 23 वर्षांचा होतो. तर त्याच्यानंतर रोज क्लीन शेव जवळजवळ 2 वेळा दिवसातून 3 वर्ष मला मग फुल बियर्ड यायला लागली. आणि असं तसं तर मी मग बियर्ड वाढवली होती. आणि त्यानुसार उगाच काहीतरी रफ रॉ आपण कसे दिसू ह्यानुसारचे मी ऑडिशन्स द्यायचो. किस्साच म्हणजे मन उडू उडू झाल्याच्या वेळेस मजेशीर गोष्ट ही होती की मी एका ओनर त्या आजींसोबत राहायचो. मग त्या घरामध्ये त्यांची दुपारची झोपण्याची वेळ, आणि मला अर्जंटली एका हिंदी मालिकेचं सिलेक्शन झालेलं असताना झीवर ही सिरियल येते आणि मंदार देवस्थळी सर ती डिरेक्ट करणार आहेत हे कळल्यावर मला असं होतं मला हे एनी हाऊ चांगलं ऑडिशन द्यायचं आहे. आणि त्याचं बॅकग्राऊंड असं, माझ्या पिवळ्या भिंती होत्या, काही लाईट नव्हती फार ग्रेट. माझ्याकडे एक टेबल लॅम्प मी घेतलेला होता, तो ठेवला होता. आणि फुल खुर्ची, त्याच्यावर डब्यावर डब्बा, त्यावर अजून मसाल्याचा डब्बा, त्याला मागे उशी. कारण हे स्टँड वॅन हे सगळं खूप आत्ता आलंय. हां. आणि तसा सगळा जुगाड करून मी केलं होतं. आणि ते एक ऑडिशन दिलं होतं. आणि फुल जितकं बेसिकली स्क्रिप्ट आली होती मन उडू उडू झाल्याची. आणि त्यावेळेला समहाऊ मी तो पहिला टेक केला आणि तो गेला आणि मी अप्रूव्हच झालो. तर एक तर ते लोक खूप नडलेले असतील किंवा मी खूप भारी काहीतरी केलं असेल, कदाचित ते लोकच खूप अडलेले असतील आणि तसं झालं असेल. कारण मला आठवतंय आमच्या प्रोड्युसरांना मंदार सर प्रोड्यूस नव्हते करत, डिरेक्ट करणार होते. त्यांना वेगळा एक शो आणायचा होता, पण तो काहीतरी कारणाने डिले होत होता. मग त्यांना एक असा क्विक छान एक रोमॅन्टिक असा शो आणून टाकू असं म्हणून त्यांनी तुक्का सारखा हा शो घेतला असा आमच्या कानावर नंतर आला. आणि हाच शो इतका सुपरहिट ठरला, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी. सो ते एक झालं. विठू माऊलीच्या ऑडिशनचा किस्सा असा आहे की मी त्याच्या आधी काहीही केलेलं नव्हतं, कुठली ट्रेनिंग नाही. आत्ता ह्या 3 एक सिरियल केल्याच्यानंतर 3-4 मूव्ही केल्याच्यानंतर मी सौरभ सचदेवाजींकडे ट्रेनिंग घेतली थोडीफार ॲक्टिंगची. आणि मध्ये मध्ये मी असे काही ना काही आता वर्कशॉप करतोच आहे. पण त्यावेळेला डायरेक्ट जवळजवळ संस्कृत बोलल्यासारखा अख्खा धडा त्यांनी ऑडिशनच्या त्या स्क्रिप्टमध्येच दिला की हां हे वाच. आणि मी एकदा बोलतोय, 2दा बोलतोय, 3दा बोलतोय, आणि शेवटी जाऊन काहीतरी चुकत होतं. ते बोलले
तू कुठेतरी सूट तर करतोयस, आम्हाला आवाज तर चांगला वाटतो, एक काम कर, तू वेळ घे, तोपर्यंत जाऊन तयार हो. आणि बोलले हिंदीमध्ये तिथल्या कॉस्ट्युम दादांना, मेकअप दादा, इसको तयार करो, इसको कृष्णा बनाव. बाई कृष्णा बनाव काय असतं. मग त्यांच्याकडे जे काही मुकुट होते, जे काही होतं त्याच्यामध्ये त्यांनी मला तयार केलं त्यातल्या त्यात. त्या दरम्यान मी फुल कॉन्सन्ट्रेशनने वाचलं, त्याच्यामध्ये काहीतरी लिंक लावण्याचा प्रयत्न केला, काय काय आहे. आणि डायलॉग पण असे होते जे मी बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये बोललोही आहे त्यावेळेला पण, की समथिंग लाईक की देवर्षी, सगळंच अपेक्षेप्रमाणे घडलं असतं तर नियतीची अनिवार्यताच नसते. मनात अपेक्षा सहस्त्र असतील पण घडतं तेच जे नियतीने योजलेलं असतं. आमच्या धर्मकार्यात देवींचा सहभाग असेल पण सहवास कितपत लाभेल याची शंकाच आहे आम्हाला. आणि समथिंग लाईक दॅट. आता मी खूप असंच म्हणतोय त्या वेळेला असं, तर मला त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे की तो अजूनही माझ्या लक्षात आहे ते ऑडिशन. आणि तर हे सगळं करून 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 शेवटी जवळजवळ 8 टेक झाले असतील, 8 का 9 टेक झाले. आणि मला फुल एम्बॅरेसमेंट की मी त्यांना म्हटलं की लिसन, सनी म्हणून एक जण होता, त्याला मी म्हटलं लिसन, मी ना खूप मराठी शुद्ध आणि हे सगळं बोलत नाही, कारण मी असं माझं बॅकग्राऊंड आहे, थोडासा इंग्रजाळलेलो पण आहे, कारण इंजिनिअरिंग आणि ते प्रेझेंटेशन्स ह्या सगळ्यामुळे माझा पगडा त्याचा असा होता. आणि मराठी फार छान बोलायचो नाही म्हणून मी इंग्लिशच जास्त बोलायचो. तर प्लीज डोंट माइंड. तो मला बोलला, अजिंक्य, आम्ही तुला सांगितलं नाही पण तू हे एका दिवसात, आज दिवसभरामध्येच एवढे टेक करून तू हे ओके केलं आहेस अख्खं. आमच्याकडे कितीतरी आर्टिस्ट जे किती वर्ष काम करतायत, म्हणजे मी त्यांची नावं नाही घेणार, पण ते आर्टिस्ट आले, ते 7-7 दिवस झालं आमच्याकडे येत आहे की यार नाही खूप आहे हे असं तसं, त्यांचे जे काही स्लँग आहे ते सगळं यूज करून ते परत आलेत हे करायला, की नाही मी अजून प्रिपेअर करून येतो, अजून हे करून. तर बोललं, आम्ही जर तुला हे सांगितलं असतं की इतके नोन आर्टिस्ट पण असे अडखळलेत बऱ्याचदा, कारण आम्ही मुद्दाम जरा अवघड ठेवलं, कारण तशी भाषा आम्हाला वापरायची आहे. पण तू ज्या अर्थी ते करू शकलायस म्हणजे तुझं पाठांतर चांगलं आहे, ह्याचा तुला पुढे खूप उपयोग होईल. मला असं होतं, चल थँक गॉड हे झालं. आणि मग नंतर तर ते मला तरीही बोलवत होते, असं नाही की त्यांनी मला अप्रूव्ह करून टाकलं. 2-2.5 महिने मी रोज लोखंडवालामधून फिल्म सिटीला यायचो, गोरेगावला ऑटोने जाणं येणं. एका पॉईंटला मी त्यांना म्हणालो की ऐका, मला आता तुम्ही हो किंवा नाही सांगा. मी स्वप्नील जोशींसोबत एक फोटो काढला होता, त्यांच्याच ते मदत करत होते एका प्रोड्युसरांना, एका मेकरना, एका शोसाठी. तो फोटो मी अपलोड केला, तिथे ऑडिशनला गेलो, शॉर्टलिस्ट झालो, त्या एका हिंदी शोसाठी पण शॉर्टलिस्ट झालो आणि विठू माऊलीसाठी पण शॉर्टलिस्टेडच होतो 1.5-2 महिने. मग तो फोटो बघून यांना कदाचित असं वाटलं असेल की भैया आता हा काही थांबत नाही, हा आता देतोय इतर ऑडिशन्स, कारण मला सांगितलं होतं ऑडिशन्स देऊ नकोस, तुझं इथेच मोस्टली होईलच, तोपर्यंत सांगूही नकोस कोणाला आणि इतर काही करूही नकोस. तर मी त्यांना बोललो, आता माझ्याकडे ना पैसे कमी आहेत, मी अशा जेमतेम आर्थिक बॅकग्राऊंडमधला आहे, माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, पण मी इंजिनिअरिंग वगैरे करून आलो आहे, तर आता तुम्ही मला एक तर हो म्हणा, नाही तर मी दुसरे देणार आता ऑडिशन. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तू डन आहेस, आम्ही एका मुलाला असं ट्राय करत होतो. पण हे त्यांचे शब्द होते की चॅनलने, स्टार प्रवाह त्यावेळेला चॅनलने त्याची फाईल फेटाळली, पण त्यातल्या त्यात तुझ्या फाईलबद्दल ते ओके होते, न्यूट्रल रिॲक्ट करत होते. दॅट मीन्स आय थिंक आता 2-1 महिने झाले तुलाच आपण करू. आणि असं करून मग ते माझं झालं. क्या बात सो या, थँक्स टू स्वप्नील सर. आणि फायनली महाराष्ट्राला विठू माऊली मिळाली. मला विठोबाची कृपा झाली. जितकं ऑडिशन महत्वाचं असतं कलाकारासाठी, तितकंच रिजेक्शन सुद्धा फार महत्वाचं असतं. कुणी त्याला पॉझिटिव्हली घेतं, कुणी निगेटिव्हली घेतं, पण तो एक महत्वाचा अनुभव आहे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातला. तुझ्या रिजेक्शनचे काय अनुभव आहेत? जसं मी म्हणालो, आता रिजेक्शन हे विचारले माझ्या मनात एक किस्सा आला. एक हिंदीचं प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊस आहे, ज्या वेळेला मी ऑडिशनसाठी तिथे गेलो होतो. सो तिथे तुम्ही परफॉर्म कसे कराल, काय करणार, कसं करणार ह्याच्यावर चर्चा न करता, अगेन माझे हे सुरुवातीचेच दिवस होते, मी फार काही तोफ आहे असं मला म्हणायचं नाही परफॉर्मन्सच्या बाबतीत, आणि त्यावेळेला तर अगदीच नवखा. पण त्यावर चर्चा गेली कोणीकडे. आता मी कुठेतरी लुकवाईज फिट होतोय ऑन स्क्रीन म्हणूनच तुम्ही मला बोलवलं. तर आणि त्यावेळेला मी शिफ्ट झालेलो नव्हतो इथे, पुण्यावरून मी आलो होतो. ते अगेन पूर्ण मेकअप सगळा तिथे करून आणि तसा. आता माझा छान एक महाराष्ट्रीयन लुक आहे, मी छान असा डस्की वगैरे असा मुलगा आहे, जे माझं एक बॅकग्राऊंड आहे. आणि जो रंग मला अत्यंत चांगला वाटतो स्क्रीनसाठी, व्हाईट स्किन असेल तर ती सगळीच्या सगळी रिफ्लेक्ट होते. सो डीओपींना, कॅमेरावाल्यांना खूप काम असतं आणि मेकअपवाल्यांना पण व्हाईट स्किनवर, जे रिअलमध्ये खूप छान दिसतात पण स्क्रीनवर फ्लॅट दिसण्याचे चान्सेस जास्त असतात. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय कलर. पण तिथे त्यांना असं होतं की
अरे एक्टिंग में 19-20 हो तो भी चलेगा, फ्रेश चाहिए हमें, ये चाहिए, असं चाहिए, और गोरा, थोडे वो फोटोज और थोडे से एडिट करके ऐसे भेजो, ये करो वो करो. आणि मी प्रोफेशनली क्लिक केलेले फोटोज ते होते. पुण्याचे बंटी प्रशांत म्हणून खूप फेमस, जवळजवळ 20-30 वर्ष त्यांनी कामं केली आहेत मोठी मोठी वेगवेगळ्या मॅगझिनसाठी. त्यांच्याकडून क्लिक केलेले माझं बेस्ट व्हर्जन दिसणारे ते पिक्चर्स, ज्याच्यामधूनच इव्हेंच्युअली मला पुढे कामंही मिळाली. पण तसं तर ते ऐकून मला जे सनक गेली होती डोक्यात की की हे मला वाक्यच नाही आवडलं. म्हणजे तुम्ही म्हणा की तू खूप घाण, तू विद्रूप दिसतोस, तुझं काही नाही होऊ शकत, किंवा तुला अजून ग्रूमिंग करायची गरज आहे. अंडरस्टूड, अजूनही मला गरज असेल, अजूनही प्रत्येकाला इट्स अगदी टॉप इज ऑलवेज असं एम्प्टी, ते तर आपण करतच राहतो. पण ऍक्टिंग 19-20 हो तो भी चलेगा आणि असं ते प्रकार नाही. मी ते गुंडाळलं, म्हटलं ते ऑडिशन तुम्हीच घ्या, तुमचे 50,000 रुपये पर डे तुम्हीच घ्या, मी चाललो. आणि जी मला मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत इतकी, माझ्या अनुभवातली इतकी चांगली गोष्ट वाटते की तिथे कायम लुक कसा आहे काय ते आम्ही बघू, ह्याचा ते कॉन्फिडन्स घेतात की ते मेकअप आर्टिस्ट कशासाठी आहे, DOP कशासाठी, यू ट्रस्ट देम, यू फोकस ऑन युअर सायकी. ते कॅरेक्टर काय विचार करतंय, त्याचं नेमकं काय. मला आठवतं आदिनाथ सरांसोबतचे आमचे काही वर्कशॉप होते, उर्मिला मॅमसोबतचे काही वर्कशॉप होते सुरुवातीला, किंवा क्रिएटिव्ह सोबतचे, विठू माऊलीच्या पण वेळेस. तिथे तुझे डोळे दोघांचे कसे वेगळे असतील, श्रीकृष्ण म्हणून तुझे डोळे कसे वेगळे बोलतील, विठोबा म्हणून तुझे डोळे कसे वेगळे बोलतील, एकीकडे तो मिश्किल वाटला पाहिजे, एकीकडे तो शांत वाटला पाहिजे, ह्यावरची चर्चा होती ना की हे टंग 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 टंग. सो म्हणून मी कायम सुदैवाने मराठीचे प्रोजेक्ट निवडू शकलो. अर्थात मी काही सगळ्यांबद्दल नाही बोलत आहे, हिंदीमध्ये तसे असतील, पण त्यातल्या त्यात हिंदी टीव्हीचा मला हा अनुभव, सगळे सारखे दिसणारे लोक ते जे कास्ट काय, म्हणून मला ते रिजेक्शनही नको त्यांच्याकडून, ॲक्सेप्टन्सही नको, असं कायम खूप दिवस होतं. अनलेस दे रिअली केअर अबाउट परफॉर्मन्स. अगदी असं. सो ते सगळे सारखे कास्ट करणाऱ्यांकडे, सगळ्यांचे स्ट्रेट हेअर, त्या मुलींचे सगळ्या सारख्या दिसतात, सगळ्या मेकअप करून तयार झाल्यात, कायम घरामध्ये काहीतरी फंक्शन चालू आहे, मोठं मोठं ग्रँजर ग्रँजर ग्रँजर, हे काय. सो नाही, आय डोंट रेझोनेट विथ दॅट काइंड ऑफ प्रोजेक्ट. सो येस, टॉकिंग अबाउट रिजेक्शन, खूप रिजेक्शन्स आलेत, अजूनही येतात अजूनही 100%. म्हणजे मी कोण आहे असा की मला रिजेक्शन नाही येणार, प्रत्येकाच्या वाट्याला ते आहेत, आणि ते एका अर्थी चांगलं आहे. कोणीतरी तुमच्यावर फेवर केल्यासारखं, तुम्ही सूट होत नसताना सिफारिश करून, नेपोटिझम करून, किंवा अजून काही कारणाने तुमचं सिलेक्शन होतं आणि तोंडघशीनंतर तुम्हीच पडाल जर तुम्ही तिथे फिटच होत नाही. सुदैवाने माझा प्रत्येक प्रोजेक्ट, म्हणजे इव्हन सिनेमा जर म्हणायचं झालं, म्हणजे टकाटक 2 झालं, सरी झाला, जो एका कन्नडा फिल्मचा रिमेक होता, मी मँगलोरला जाऊन ते शूट केलं, लंडनला जाऊन कन्नी असो, अँग्लो इंडियन मुलाचा रोल असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल असो अभंग तुकाराममध्ये, ते सगळे दिग्दर्शक असो, किंवा हे सगळे व्हरायटीचे रोल्स असो, पुढे जे काही 2-3 सिनेमा येत आहेत त्याच्यामध्ये पण प्रत्येक रोल मी छाती ठोकपणे सांगू शकतो की वेगळं काहीतरी परफॉर्म करण्याचा प्रयत्न टीमकडून, माझ्याकडून तो नेहमी आहे, नक्कीच. आणि ते माझ्या वाट्याला आलं, हे मला खूप अभिमानाचं वाटतं. पण याच्यासोबत ॲटलिस्ट 1000 रिजेक्शन्स झाले असतील, तेव्हा त्यातून 1-2 रोल माझ्या वाट्याला आले काय असतील. सांगतो, 1000 रिजेक्शन. 100%. पण जसं तू म्हणालास की हिंदीतलं रिजेक्शन असं झालं की त्यांनी सांगितलं की अभिनयाचा मालकीने दिसणं महत्वाचं आहे. मराठीतलं रिजेक्शन कसं असतं? मराठीत पण रिजेक्शन कसं असतं म्हणजे काय, सांगणारच नाहीत असंही असतं की कळणारच नाही कधी कधी. मग आपल्याला असं विचारावं लागतं, अरे प्रोमो पण आला डायरेक्टली, असं मन उडू झाल्याच्या आधीची ती वेळ. असं होतं की मी एका रोलसाठी थांबलो होतो, लॉकडाऊनच्या काळामध्ये मी इकडे आलो होतो, आणि त्या रोलसाठी मी थांबलोय, त्यांनी थांबवून घेतलं. पेमेंट, ऑडिशन क्लिअर झाला होता. ऑडिशन क्लिअर झालं होतं, पेमेंट क्लिअर झालं होतं. एका अंध मुलाचा रोल होता, तो सोनी मराठीवरचाच तो एक प्रोजेक्ट असणार होता, आणि मंदार सर तो प्रोजेक्ट डिरेक्ट करणार होते. ही मनउडउड झाल्याच्या आधीची आणि सरांसोबतची माझी पहिली भेट. आणि तिथे सरांना मी खूप आवडलो त्या रोलसाठी, हिरोच्या रोलसाठी. त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह रोल होता, त्यासाठीचा पण एक अभिनेता आहे, अभिषेक होता त्यावेळेला, आणि तो सरांना खूप आवडला. आणि असं होतं की आपण करूया आणि असं सगळं. आणि मग मी थांबलो, मग मी परभणीला जाणं टाळलं. तेव्हा लॉकडाऊन पूर्णपणे नव्हतं ओपन झालेलं, पण मी थांबलोय, मी वाट बघतोय, अच्छा काय कसं, ठीक आहे ऑडिशन्स अजून काही द्यायचेत नाही द्यायचे, इतरांना मी सांगतोय नाही मी नेक्स्ट वीक येतो, आय एम वेटिंग फॉर समथिंग असं. तर आणि काहीच नाही, कट टू डायरेक्टली प्रोमो आला त्यांचा, आणि मला असं होतं, अरे सांगा तर, ठीक आहे तुम्ही मला नावं ठेवा कुठल्याही आर्टिस्टला, पण तो तुमच्या
तुम्ही कसे हक्काने म्हणता की कुठे ऑडिशन देऊ नकोस, नकोस. आणि जर मी दिलं आणि ते त्यांना कळलं तर किती नालस्ती करतील त्या आर्टिस्टची. तुम्ही यू बी ॲटलिस्ट आन्सरेबल टू समवन. आमचंही करिअर आहे, जे सगळं सोडून आम्ही किंवा तुम्ही ती इथेच फुल सांगायची एक सौजन्य तरी दाखवायला पाहिजे. इस्पेशली बिकॉज लॉकडाऊन होतं. अदरवाईज आय कुड हॅव बीन ॲट माय होम टाउन आणि आईबाबांसोबत मी सुखी राहिलो. इथे मी एकटा राहतोय. एका आजींसोबत मी घर शेअर करत होतो, ओनर सोबत त्या, आणि असं. सो दॅट रिजेक्शन वॉज पण पेन. मराठीत खूपदा असे अनुभव सगळ्यांकडनं ऐकायला मिळतात की सगळं झालेलं आहे, फायनल झालेलं आहे आणि आता ही भूमिका तुलाच मिळणार इथपर्यंत सगळं सांगितलेलं असतं आणि काही महिनाभराने 15 दिवसांनी एक प्रोमो समोर येतो ज्याच्यातनं वेगळाच अभिनेता समोर येतो किंवा अभिनेत्री समोर येते. असं खूप लोकांच्या बाबतीत होतं. तुला काय वाटतं असं का होत असेल? मला असं वाटतं मी ना आता त्या गोष्टीशी इम्युन झालोय. म्हणजे कसं सांगू मी, की असंच होणार आहे हे. म्हणजे काय होप फॉर द बेस्ट अँड बी रेडी फॉर द वर्स्ट म्हणतात ना, मी तसा आहे. कितीही काही झालं तरी मला असं असतं की शेवटी प्रोमो आल्यावर पण तुम्ही रिप्लेस होऊ शकता, हा माइंडसेट ठेवूनच मी जातो प्रत्येक प्रोजेक्टला. आणि माझ्या घरच्यांचीही तशीच तयारी आहे की अच्छा नाही झालं का, हां ठीक आहे, इट्स ओके. अच्छा येत नाही का फिल्म, काय शेल्फ झाली का, ओके ठीक आहे, नेक्स्ट टाईम, नेक्स्ट ट्राय कर, नेक्स्ट. बिकॉज आय हॅव कम फ्रॉम नथिंग. मी शून्यापासून आलो आहे. सो माझं जे काही झालं ते सगळं बोनस आहे. सो मी विचार करतो, मी ना फार मोठा एम्पॅथ आहे. म्हणजे समोरच्याच्या शूजमध्ये स्वतःला ठेवून मी विचार करतो, नाही त्यांचे रिझन्स असतील, मे बी माझी ही साईड वीक असेल जी त्यांना ह्या आर्टिस्टमध्ये ती अजून चांगली वाटली असेल, किंवा मे बी त्यांना काहीतरी कमर्शियल त्यांचे रिझन, मे बी ह्याची कोणीतरी सिफारिश केली असेल, मे बी ह्याचा काहीतरी इम्पॅक्ट चांगला असेल, आपण इम्प्रूव्ह करू. असं बनायचं आहे की आपण इरिप्लेसेबल व्हावे, की त्यांना असं वाटतं यार तुम्ही ह्याला रिप्लेस करून तुम्ही ह्याला घेतलं, असं त्यांना कोणीतरी बोलावं. एवढे एफर्ट्स मी फक्त ठेवले. अदरवाईज त्यांचे असतील काही कमर्शियल्स प्रोड्युसर्सचे, त्यांच्या पैशांचे, त्यांचे करोडो रुपये लागत आहेत, आपण कोण आहोत तो, हा विचार करून मी आपला गप्प होतो. एवढंच की सुदैवाने मला बॅक टू बॅक विचारणा नक्की होत आली आहे की फ्री आहेस का, हे करायचं का. सिरियल्स मी मागच्या जवळजवळ किती 8-9 सिरियल्सना मी नाही म्हणालो आहे. 2 सिरियल्सना मी हो म्हणालो. एकाला त्यांच्या साईडने नाही आलं आणि दुसऱ्या सिरियलला पण तारखांमुळे नाही आलं, कारण मी आता एक सिनेमा शूट करायला स्टार्ट करतोय मे महिन्यामध्ये. तिथे माझे जवळजवळ 26 दिवस बुकड आहेत आणि सिरियल एप्रिल एंडला सुरू करण्याचा विचार होता. पण कमाल प्रोजेक्ट, कमाल सिरियल. सो मला सिरियल करायचीच नाही असं अजिबात नाही आहे, मला करायची आहे. पण जसे जसे रोल्स माझ्या वाट्याला आले आहेत ते निवळ असे सासू सूनमध्ये अडकलेला मुलगा असेवाले नव्हते कधीच थ्रू आउट तिन्ही शोजच्या बाबतीत. सो असंच काहीतरी युनिक यावं जे हे होतं. आणि तेही माझ्या खूप प्रेमात जे मेकर्स आहेत की अरे तू करेक्ट जाशील ह्याच्यासाठी, असं म्हणून मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं, माझ्या डोळ्यात त्यांना दिसत होतं. बट तारखा इकडे मी कमिट केलेलं असल्याने मी असा नाही आहे की एकीकडे मी कमिट केलं आहे आणि ते मग सोडून आता मी जास्त पैसे सिरियलमध्ये अर्थात मिळतात, घरोघरी तुम्ही पोचता, जास्त फेमही मिळतं मराठीमध्ये सिरियल्सच्या बाबतीत, मोस्ट ऑफ दी सिरियल्सच्या बाबतीत कम्पेअर टू मोस्ट ऑफ दी फिल्म्स. तर बट काही गोष्टी आपल्या नशिबाबाहेरच्या असतात. येस, पण मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की त्यांना असं विचारावं असं वाटलं म्हणजे आपलं काम कुठेतरी पोचतंय, कुठेतरी त्याची दखल घेतली जाते. हेही नसे थोडके हे काय. आणि मला असं वाटतं की इतक्या कमी वयात तू कमिटमेंटला जास्त महत्त्व देतोस, हेही खूप 100% महत्त्वाचं आहे. कारण की तुझ्यासाठी म्हणजे हल्ली कुणासाठी इकडनं तिकडे स्विच होणं खूप सहज शक्य आहे, पण तू कमिटमेंटला महत्त्व दिलंस. कदाचित याचे काय म्हणतात याची पावती तुला किंवा याचं काय म्हणतात याचं फळ तुला येत्या काही काळात मिळेलच. येस, डोळे झाकून मेकर्स मला कास्ट करू शकतील एवढ्या एका कारणामुळे फॉर शुअर, अपार्ट फ्रॉम परफॉर्मन्स दिसणं आणि जे काही काम केलंय, की हा व्यक्तीने एकदा कमिट केलं तर तो टिकून राहील, हे नक्की 100%. अगदी. तू मगाचपासून उल्लेख केला की परभणी परभणी परभणी, तुझ्या प्रत्येक काही मिनिटानंतर परभणीचा उल्लेख होतोय. असं म्हणतात की जगात जर्मनी, भारतात परभणी, हे आपल्याकडे म्हटलं जातं. तू परभणीचा आहेस, त्याचा तुला चिक्कार अभिमान आहे. 100%. परभणीविषयी मला ऐकायला आवडेल की परभणी कशी आणि परभणीचा अजिंक्य कसा आहे. माझ्यासाठी परभणी कशी, किंवा माझ्यासाठी तो परभणीचा अजिंक्य जो लहानपणी, ज्याचं काहीच बॅकग्राऊंड नाही, ज्याला काही फार तो उत्तम देखणा नाही, स्टाईल्ड, ग्रूम्ड किंवा काही बॅकग्राऊंड असलेला, फिल्मचं बॅकग्राऊंड नव्हतं पण फॅमिली फिल्मी होती. सो जसं मी ते लहानपणी सांगितल्यानंतर शाळेचा किस्सा असा की एकतर ब्रिलियंट शाळा, इतके माझ्यावर उपकार आहेत बालविद्या मंदिर ह्या शाळेचे, मराठी मीडियम, आणि तिथले शिक्षक काय त्यांनी
इंग्रजी शिकवणं असो, स्टेजवर वक्तृत्व स्पर्धा घेणारे आमचे आडणे सर असो, आमच्या बोके मॅडम असो, किंवा इंग्रजी शिकवणारे आमचे सारडा सर असो, मखमले सर असो, इतकं उत्तम की मला असं वाटलं की म्हणजे त्यांनी लिटरली तिथल्या स्टुडंट्सना ओव्हर प्रिपेअर करून जगात पाठवतात. इतकी चांगली शाळा, ॲटलिस्ट माझ्या वेळेला आणि माझ्या घडवणारी वेळेचं शाळा. शिक्षण. ॲब्सोल्युटली. सो मी भगवद्गीता स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवणारा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये, डान्समध्ये असं सगळं माझं सुरूच होतं. त्यावेळेला वर्गावर्गांमध्ये आमच्या वर्षा उप्पलवाल मॅडम होत्या. त्यांनी गोकुळची साक्ष नावाचा धडा होता मराठीमध्ये आणि माझ्या बहिणीने तो परफॉर्म केला होता तिच्या शाळेत. ती वेगळ्या शाळेत होती, शारदा विद्यालय म्हणून. सो तिने परफॉर्म केलं म्हटल्यावर मला असं होतं की अरे मीही हे करू शकतो आणि आय गॉट इन्स्पायर्ड बाय हर. आणि ती उत्तम आर्टिस्ट आहे सगळ्या बाबतीत. तिचं लिखाण, तिचं डान्स, अभिनय, सगळं, चित्रकला खूप कमाल आहे, भाषा. तर मीही तशी डेअरिंग केली आणि मग त्या मला वेगवेगळ्या वर्गांमध्ये परफॉर्म करायला न्यायच्या. पण कसे म्हणजे परभणी तर कमालच आहे, पण माझ्यासाठी माझी शाळा आणि ते दिवस म्हणजे खरी परभणी आहे, ज्याने माझ्यावर एक प्रकारे संस्कार घडवले. कसे काही काही इन्सिडेंट्स असतात जे आपल्या आयुष्यात येतात. एक आमचा एक्स्ट्राचा वर्ग होता, म्हणजे ते शिक्षक आले नाहीत म्हणून एक वेगळ्या शिक्षिका किंवा शिक्षक येऊन तो वर्ग घेतात आणि तेव्हा थोडासा चिल्ल असतो तो वर्ग. तर त्या एक मॅडम नाशिकवरून आलेल्या त्या होत्या, असा जरा थोडा मॉडर्न कट आणि अशा नव्यानेच आलेल्या त्या मॅडम होत्या, जस्ट फॉरगेटिंग हर नेम. पण इतिहास शिकवायच्या आम्हाला त्या आणि खूप छान भाषा. आणि आम्हाला असं होतं की अच्छा बाहेरचे शिक्षक शिक्षिका असे असतात. तर त्या म्हणाल्या की कोणीतरी काहीतरी परफॉर्म करा आणि असं. तर आता जेव्हा तो वर्ग थोडासा रिलॅक्स्ड असतो तेव्हा आपणही थोडा कुजबूज करतो. उंचीप्रमाणे बसवल्यामुळे मीही थोडं मागच्या बेंचवरच असायचो, तर मग थोडंसं मजा मस्ती हा हा हो. आणि मी नेहमी वक्तृत्व स्पर्धा वगैरे करणारा म्हणून थोडीशी माझी चालायची. पण म्हणजे शिक्षकांमध्ये लाडका होता की अरे चांगला मुलगा आहे असं. तर एक मित्रच आमचा म्हणजे किंवा वर्गातलाच एक मुलगा समोर परफॉर्म करत होता एक नाटक. त्यातला एक छोटासा इन्सिडन्स. आणि काहीतरी जरा तो जेमतेमच करत होता, खूप मन लावून मन ओतून करत नव्हता, कारण सगळेच रिलॅक्स्ड होते. तर मग तो पण मध्येच असं थोडा बोलतोय, परफॉर्म करतोय आणि असं. आणि मी लहानच होतो, आम्ही म्हणजे 8वीला वगैरे मी होतो. तर 8वी किंवा 9वी मे बी. आणि त्यावेळेला आमचं काहीतरी चालू होतं हा हा हू. आणि आम्ही हसत होतो. मॅडमने बरोबर मला बघितलं आणि म्हणाल्या, राऊत उभे राहा. आणि मला असं अरे बापरे, ठीक आहे उभा राहिलो. आणि त्यांनी मला जे वाक्य बोललं, एक शिक्षक कसा घडवतो वेगवेगळ्या प्रकारे, की मला त्या म्हणाल्या की तिथे बसून हसणं लोकांवर खूप सोपं असतं, इथे येऊन परफॉर्म करायला गट्स लागतात. आता त्या नव्याने आलेल्या होत्या म्हणून त्यांना माहिती नव्हतं मी याच्या आधी खूप सारे वक्तृत्व स्पर्धा केल्या आहेत, हे केल्या आहेत, ते केलं. तर मला ती गोष्ट खूप लागली, बिकॉज माझं हेही होतं की मला एक चांगलं इम्प्रेशन माझं ठेवायचंच आहे. तो एक प्रकारे माझा एक इगो, किंवा कारण मी चांगला मुलगा आहे, मी त्याच्यावर नव्हतो हसत, हे मी कसं प्रूव्ह करू. बरं, तो व्यक्ती मला विशेष आवडायचाही नाही, म्हणजे तो काय फार सिन्सिअर नव्हता वगैरे, हा माझा त्याच्याबद्दलचा. मला असं होतं म्हणजे असं कसं. मग मी बसलो, म्हटलं सॉरी मॅडम येते. त्याला पण म्हटलं सॉरी. आणि मग मी बसलो आणि मग मी बघितलं तो काय परफॉर्म करतोय. तर मला असं कळलं तो वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकातला एक छोटासा पार्ट, ज्या नाटकाबद्दल मला काही माहीतही नव्हतं. शाळा सुटली, मी तसा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये, म्हणजे चड्डी होती की पॅन्ट होती माहिती नाही त्यावेळेला, आय थिंक पॅन्ट झालेली असं, नाही चड्डीच होती, आय थिंक 8वीच होती. तर मुद्दा हा, मी तसाच एका सीडीच्या दुकानावर गेलो आणि मी म्हटलो वऱ्हाड निघाले लंडनला हे नाटक काय. त्याच्याकडूनच मला असं कळलं की त्याची असं नाटक आहे, सीडी आहे, असं तसं. मी गेलो, ते नाटकाची ती सीडी घेतली नाटकाची, घरी गेलो आणि ती पाहिली. लक्ष्मणराव देशपांडे. आणि काय कमाल म्हणजे सातासमुद्र पार गेलेल्या काही मोजक्या नाटकांपैकी एक नाटक त्या काळचं, आणि त्यांचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणि काय नावं. आणि मी आय वॉज ब्लोन अवे की भाई हे काय एकटी व्यक्ती इतकं कमाल कसं करू शकते. आणि एक वेगळ्या विश्वात माझी एंट्री झाली मराठमोळ्या. आणि त्याच्यानंतर अर्थात श्रीमंत दामोदर पंत आणि ही सगळी नाटकं पण आम्ही सीडी आणूनच बघायचो. तिथे जाऊन असं बघणं असं कधी फार झालं नाही, की नाटक लाईव्ह बघणं हे कधी नव्हतं. मम्मी पप्पा कायम ड्युटीला असायचे. तर ते मी केलं, ते पाहिलं. त्यानंतर परत रात्री ताई, मम्मी, पप्पा त्यांच्यासोबत बसून पाहिलं आणि थ्रू आऊट पाहिलं. आणि मला जवळजवळ 3-4 दिवसांनी परिपाठाच्या वेळेला शिक्षकांनी सांगितलं की उद्या असं काहीतरी आहे, आपल्याला एवढा स्लॉट आहे 5-7 मिनिटांचा, कोणी काही परफॉर्म करेल का.
आणि मी हात वर केला आणि मी म्हटलं मी करेन हे नाटक. त्यांना जाऊन सांगितलं काय वगैरे कोणाला नाही कळू दिलं. त्यांना सांगितलं असं असं वराड निघालं लंडनला आणि हे ते तर म्हटले 2 दिवसांनी आहे. 2 आणि त्या सारडा सर आमचे खूप कडक इंग्रजीचे आणि ज्या सगळ्यात हुशार डिव्हिजन आहे त्याचे ते हेडमास्टर म्हणजे काय हेड. त्यांनी मला 2 दिवसांनी असं सांगितलं आणि आदल्या दिवशी त्यांचा एक क्लास असायचा आमचा सकाळी 5:30 ते 6:30 की 6 ते 7 असं आणि 7:30ला शाळा. त्यांनी सांगितलं अरे उद्या नाही तुझं आज ठेवावं लागेल कारण उद्या आमच्याच वर्गातल्या ह्याचं हे ठेवलं इंग्रजीमधून काहीतरी भाषा. म्हटलं सर पण मला प्रिपेअर तर करायचं आहे माझ्याकडे काही नाही आहे मला एक उपरणं तरी पाहिजे आणि असं. ते बोले नाही आता काय करायचं ते तू बघ. म्हटलं ओके ठीक आहे नाही मी करेन म्हटलं. त्यांनी मला त्या सकाळच्या क्लासमधून 15 मिनिट लवकर सोडलं आणि मी पळत घरी गेलो. तर घर जवळच होतं. पळत गेलो. मी क्वार्टर्समध्ये राहायचो. मम्मीला म्हटलं मम्मी दरवाजा उघड असं तसं सपनाताईची एखादी ओढणी दे. आणि मी तिची ओढणी घेतली आणि तसाच ओढणी घेऊन परत आलो शाळेत. तोपर्यंत परिपाठाची वेळ सुरू झाली होती. प्रार्थना झाली आणि सगळं झालं आणि तिथे मी परफॉर्म करायला नो प्रिपरेशन परवा आहे म्हणून मी ते असंच ठेवलेलं. पण एक माहिती नाही विल पॉवर एक वेगळं कॉन्सन्ट्रेशन आधीपासून होतंच परफॉर्मन्सच्या बाबतीत वगैरे. ते ज्यानुसार मी ते बघितलं होतं जस्ट सुरुवात मी आठवली. आणि जेव्हा त्या शिक्षक कक्षामध्ये मी गेलो आणि त्यावेळेला इतर लोक करतायत आणि माझावाला वेळ येणार तेव्हा मी जस्ट थोडंसं प्रिपेअर केलं आणि मी स्टेजवर जाऊन ते परफॉर्म केलं. आणि त्याच्यानंतर मला जो तो त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. शिक्षक तिथले सगळे स्टुडंट्स लोटपोट दप्तर वाजवून आणि हे हसून वेडे. अर्थात त्या नाटकात त्या लिखाणात इतकी पॉवर आहे आणि त्या वेळेला मला असं होतं की ओके दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. त्यावेळेला आमचे मेहुणकर सर म्हणून आहेत त्यांनी मला आठवतं आहे ₹75 मला दिले स्टेजवर येऊन अनाऊन्स करून की 1978-79च्या वेळेला एक स्टुडंट होता एक विद्यार्थी होता जो कमाल परफॉर्म करायचा. त्याच्यानंतर मला अजिंक्य राऊत वाटला आणि नंतर आम्ही स्नेहसंमेलनात पण परफॉर्म केलं आणि असं. आणि मी जो काही नतमस्तक झालो की मला माझ्या आयुष्याचं तेवढ्या एका इन्सिडन्समुळे मला माझ्या आयुष्याचं एक मिळालं की ज्याच्यासाठी मला रोज झोपेतून उठावं वाटेल. आणि मला त्या दिवशी मला हे फॉर शुअर कळलं की ओके दिस इज व्हॉट वी आर प्रॉबब्ली बॉर्न टू डू. क्या बात आहे. सो परभणीची खूप सुंदर आठवण सांगितलीस. पण मला असं विचारायचं आहे समजा आमच्या प्रेक्षकांना परभणी फिरायला जायचं असेल तर तू काय सांगशील काय फिरायचं परभणीत काय खायचं. कारण परभणीच्या माणसाकडनं परभणीची जादू ऐकायची आम्हाला. काय खायचं बापरे. ओके एकतर पाऱ्याचा महादेव आहे तिथे दर्शनासाठी जर सांगायचं झालं तर पारदेश्वर मंदिर म्हणून आहे तिथे तुम्ही नक्की दर्शनाला जा. जितकं मला माहिती आहे भारतामध्ये 2च ठिकाणी पाऱ्याचा महादेव आहे. एक उज्जैनला आणि एक इथे असं मला सांगितलं गेलं आहे. हे कदाचित चुकीचंही असू शकतं पण परभणीत आहे नक्की. तिथे ब्राऊन चॉकलेटी कलरच्या कॉटनचं संशोधन झालेलं आहे की येतानाच तो ब्राऊन कलरचा येईल असं. सो ते कृषी विद्यापीठ आहे जिथून वेगवेगळ्या स्टेटमधून तिथे शिकायला मुलं मुली येतात. ते तुम्ही कृषी विद्यापीठ पाहू शकता. मी परभणीत असेल तर मलाही भेटायला नक्की या. पाणीपुरी परभणीची जी काही क्लास मिळते. हो लोक म्हणतात मुंबईची पाणीपुरी खावी म्हणजे ठीक आहे मुंबईचा वडापाव खावा पण परभणीची पाणीपुरी काय सांगतो खावी. येस तिथलं उष्ण आहे वातावरण. सो त्याच्यामध्ये बर्फ टाकून त्यामध्ये कोथिंबीर वेगवेगळे चाट मसाला वगैरे टाकून आमच्या तिकडे थोडीशी मटकी आणि ह्या गोष्टी टाकून पाणीपुरी बनवतात. अशी मोठी प्रॉपर टपोरी पाणीपुरी आणि ते थंड पाणी आणि त्यामध्ये वेगवेगळं गोड तिखट असं सगळं पाणी. हा पाणीपुरी. सो ममता नावाचा एक असा स्टॉल आहे त्यांची पाणीपुरी कमाल असते. त्याला आम्ही लॉकडाऊनमध्ये तर कोरोनावरचा उपाय असंही म्हणायचो कोरोनावरचा मित्रांमध्ये गप्पा मज्जा म्हणून. बट या सो पाणीपुरी जवळ नाही असं नाही. मी स्वतः परभणी सोडून 15-16 वर्ष झाली आहेत पण येस आठवणी कायम आहे. परभणीची आठवण येते का मुंबईत आल्यावर? 100% परभणीच्या लोकांची माझ्या मित्रमैत्रिणींची तिथल्या त्या साधेपणाची. त्यांना बोलवतोस की नाही इथे? आईबाबांना बोलवतो अर्थात. आता मी सेपरेट घरामध्ये राहतोय. आधी मी शेअरिंगमध्येच राहत होतो स्ट्रगल ऑफ लाईफ किंवा चॅलेंजेस ऑफ लाईफ. आणि आता मी बोलवतो आणि ते त्यांना खूप अभिमान आहे माझा की आता पुढे चालून इन केस माझी आयुष्यभर निंदा नालस्ती जरी झाली मला आयुष्यभर नावं जरी ठेवण्यात आलं तरी
त्यांना इतका अभिमान मला आत्तापर्यंत राहिला आहे. अनफॉर्च्युनेटली जसं मी म्हणालो माझ्या आजी गेल्या, पण ती जाण्याच्या आधी तिने माझे सिनेमा प्रीमियरला येऊन माझ्या सिरियल्स 2-2 वेळा हे सगळं तिने पाहिलं आहे. म्हणून मला ज्यांना ज्या जवळच्यांना प्रूव्ह करायचं आहे किंवा दाखवून द्यायचं किंवा यांच्या डोळ्यात देखत हे व्हावं, हे जे होतं ते सगळं झालं आहे. आता मी जे करेन ते सगळं बोनस आहे. आणि मला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे, काहीच नसताना बॅकग्राऊंड. सो मी करायचं तेवढ्या त्या गोष्टी झाल्या. सो इथून पुढे जे होईल ते सगळं थँक्यू सो मच. कृष्णार्पण. मध्यमवर्गीय घरात खरं तर असं असतं, एकतर मुलाने डॉक्टर इंजिनियर व्हावं असं वाटत असतं. तसं तू झालासही, हो, तू इंजिनियर झालासही. पण तसं असताना पुन्हा अभिनयाची वाट तू धरलीस किंवा कास धरलीस, घरच्यांनी तरीही सपोर्ट करणं हे मला थोडंसं आश्चर्यकारक वाटतं किंवा त्यांच्यासाठीचं कौतुक आहे. घरच्यांचा कसा पाठिंबा होता या सगळ्याला? कारण बोललो ना, त्यांचं जे होतं ना की तू हे आयुष्य मागवून घेतलंयस ते तुझं आहे, तर ते तू ठरव, तुला जे हवं ते कर. त्यांचं एवढं होतं, जर तू मुंबईला गेलास मास्टर्स करायला, तुला जर्मनीला जायचंय, तू अभ्यासात चांगला आहेस. हा, आणि जर्मनीपर्यंत तुझा ठरलं मी होतं. जर्मन शिकत पण होतो त्यावेळेला पुण्याला. पण त्यांचं असं होतं, तू जर मुंबईला गेलास एक वर्षभर, एक डेडलाईन तू ठरव की आता तू अगदी डिप्रेस्ड फील करतोयस की नाही, तुला जायचंच आहे अभिनयासाठी, तर जा. पण वर्षभर प्रयत्न केल्याच्या नंतर जेव्हा तुला असं वाटेल की आता बास, एवढं काही नाहीये, नको, आपण केला प्रयत्न, आता भविष्यात बघू, परत यायची जर वेळ झाली तर स्वतःला असं नाही समजायचं. हे माझ्या मम्मी पप्पांचे स्पष्ट शब्द होते की स्वतःला फेल्युअर जर समजलंस तू, तर मग तू हारलास. तू जाऊन प्रयत्न करून आलास आणि तू विनर आहेस. आणि आता तू शेवटी एक जे सगळे इतर मित्र तुझे जो एक पाथ फॉलो करतात तोच करायला तू आलायस. बट तू त्यांच्यापेक्षा वरचढ ह्या कारणासाठी आहेस की तू जाऊन प्रयत्न करून आलास. हा थॉट घेऊन तू येणार असशील तर जा, नाही तर अजिबात जाऊ नको. तिथेच भरकटत नाही, मला प्रूव्ह करायचं जे करायचं, हे असले प्रकार करायला नको जाऊस. कारण आपलं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, मायाजाळ आहे मुंबई, आणि असं सगळं त्यांना दुरून वाटत होतं. आता असं कळतं, अरे किती मराठमोळे लोक आहेत आणि आपलं आहे मुंबई हक्काचं. पण त्यावेळेला असं होतं, बापरे किती दुनियाभरचे लोक तिथे येतात आणि आपलं काय तिथे टिकावं लागणार आहे. सो पुणे ठीक आहे, मुंबई कुठे आहे असं. पण माझं इतकं भाग्य आहे, म्हणजे एकमेव माझं भाग्य जर काही असेल तर ते त्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं. म्हणजे कुठल्याच बाबतीत रेस्ट्रिक्शन्स नाही. आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जे जे केले दिव्य, जे मी सांगूही नाही काही काही गोष्टी शकत, इतक्या गोष्टींमधून ते बाहेर आले. अशा आर्थिक सिच्युएशन्समधून आम्हाला मोठं केलं, एज्युकेशन दिलं, जितकं शक्य असेल त्यांच्याकडून त्याच्यापेक्षा जास्तच आम्हाला दिलं आणि कायम अलाव केलं. पण आत्ताही या सगळ्या प्रोसिजरमध्ये घरच्यांचा आर्थिक पाठिंबाही होता की तू स्वतः करत होता मुंबईत येऊन सगळं? नाही, घरच्यांचा आर्थिक पाठिंबा होताच. म्हणजे मी माझ्या परीने हे करत होतो की एकच टाईम जेवण करेन. त्यातलं तिथे एक हाय पॉईंट नावाचं रेस्टॉरंट आहे, काय म्हणतात आपल्या लोखंडवाला मार्केटच्या लेनमध्ये. तिथे सगळ्यात स्वस्त मिळणारा डोसा 72 रुपयांचा काहीतरी असायचा, रवा मसाला डोसा. तोच जाऊन खायचो. एक टाईम जाऊन जस्ट पाणीपुरी खायचो किंवा माझे काहीतरी चणे वणे हे ते भिजवून ते उकडून फक्त खायचो. जेव्हा का माझ्यासोबतचा जो मुलगा होता तो नॉर्थवरून आलेला होता, फुल 6 पॅक ॲब्स आणि असं सगळं. तो मला म्हणायचा, अजिंक्य यार पार्टी के लिए चल ना, तू क्या तेरे कॉन्टैक्ट्स कैसे बनेंगे यार, ऐसे काम नहीं मिलता है मुंबई में, तू क्या चल मेरे कपडे पहन ले, मेरा टी शर्ट पहन ले. सो हा त्याचा चांगुलपणा. बट मला असं होतं की आय डोंट वॉन्ट टू फॉलो दॅट पाथ. हे सगळे प्रकरण करून ते मी अगेन चुकीचं बरोबर नाही म्हणत, तर तिथेही जाऊन तो काही चुकीचं करत असेल हे मला नाही म्हणायचं. बट आय वॉज नॉट रेज्ड फ्रॉम दॅट कल्चर. मी एक अतिशय इंट्रोवर्टेड शाय अशा पद्धतीचा मुलगा होतो वेन इट कम्स टू इंटरॅक्टिंग विथ पीपल. तर तसं सगळं होतं. सो मी माझ्या परीने पैसे वाचवण्याचा असा प्रयत्न करत होतो. सो सुदैवाने मुंबईला येण्याच्या आधी 4-5 वर्ष मी येऊन जाऊन ऑडिशन्स देत होतो. पण मुंबईला आल्यावर 2-2.5 महिन्यात मला माझा पहिला शो मिळाला होता, विठू माऊली. सो आय गॉट फॉर्च्युनेट. विठुरायाची कृपा. विठुरायांची. जेव्हा आपण मुंबईत येऊन स्ट्रगल करायचं म्हणतो तेव्हा आव्हानं कुणाला चुकलेली नाहीयेत, ती प्रत्येकाला आहेत. त्यात ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण किती नाही म्हटलं तरी ग्रुपिझम आहे, नेपोटिझम आहे, ते वाईट आहे असं म्हणणं नाहीये. पण त्या गोष्टी आहेत ज्या नाकारून आपण पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येकाचा एक वर्ग आहे, प्रत्येकाची एक टीम आहे. ही सगळी आव्हानं तुलाही आली? 100% अजूनही आहेत, खूप आहेत. अजूनही मला असं वाटतं, जे की प्रत्येक आर्टिस्टला असं कदाचित वाटतच असेल, की आपण जितकं डिझर्व करतो काम करणं किंवा जितकं अजून देऊ शकतो आपण आपलं इन्व्हॉल्वमेंट, इनपुट किंवा त्या कामामध्ये, तितकं अजून आपल्या वाट्याला नाही आलं आहे. सो कदाचित आपली वेळ अजून येणं आहे.
मी भले 4 सिनेमे माझे रिलीज झाले, 3 आत्ता ऑन द वे आहेत, पण अजूनही ओळखला मी माझ्या मालिकांमुळे जातो. मालिकांमुळे मला जे एक प्रसिद्धी मिळाली, 4 पैसे मिळाले, 4 लोकांकडून कामं विचारली जात आहेत, बॅक टू बॅक मालिका विचारल्या जात आहेत, ते त्या मालिकांमुळे. सो अजूनही माझं हे एक आव्हान आहेच की माझा सिनेमा कुठला तरी असा हिट होणं अजून बाकी आहे की ज्याच्यातून मला त्या सिनेमासाठी ओळखलं जाईल. सो कधीतरी कोणाकडून असं बोललं जातं की अरे तुझं हे काम पाहिलं, तुझी ही फिल्म पाहिली, ॲमेझॉन प्राईमवर हे पाहिलं किंवा इथे हे पाहिलं, पण अजूनही ते प्रूव्ह करणं ते आव्हान बाकीच आहे की जिथे आपल्याला सिनेमामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. होपफुली हे येणारे सिनेमा कदाचित ते प्रूव्ह करू शकतील, होपफुली. पण कुणीही पाठी नसताना किंवा आपले वडील कुणी दिग्दर्शक नाही आहेत किंवा आई कुणी प्रोड्युसर नाही आहे, अशा म्हणजे रादर या क्षेत्राशी आपला काहीही कुठेही संबंध नाहीये, तरी या क्षेत्रात येणं, स्वतःला सिद्ध करणं, हे सिद्ध करणं किती कठीण होतं. आणि आज सिद्ध झाल्यानंतर अशा लोकांना असं वाटतं का, आजूबाजूच्या लोकांना, की अरे याला कसं काय मिळालं, असं होतंय का? त्यांना वाटत असेल तर हे मला येऊन तरी कोणी बोललं नाही, पण वाटूही शकतं, जसं मलाही काही जणांबद्दल वाटत असू शकतं. पण हे ना ऐकायला जितकं आत्ता एक संध सगळे जर प्रोजेक्ट्स फक्त मोजून दाखवले तर असं वाटतं वा यार मस्त, किती छान झालं. पण रोजचा दिवस मुंबईमध्ये एक वेगळं स्ट्रगल असू शकतो किंवा एक वेगळं चॅलेंज असू शकतं, जिथे स्वतःला इतकं एक वेगळे सेल्फ टॉक करावे लागतात की म्हणजे की हे सिनेमा अजूनही म्हणजे मी जे आपले मोठे मोठे दिग्दर्शक आहेत मराठीचे किंवा मोठे मोठे फिल्म मेकर्स आहेत त्यांच्यासोबत मी काम अजून नाहीच करू शकलो. त्यांच्याकडून मला विचारणाही नाहीच झाली आहे, जी होईल, ही काही माझी कंप्लेंट नाही आहे. पण मी असंही ऐकलं की आजकाल बरेचसे सिनेमा त्यांच्यासोबत ह्या कारणामुळे होतात, कारण कदाचित फिनान्सर किंवा प्रोड्युसर पण तेच आणतात की कारण त्यांच्यासोबत काम करायला त्यांची इच्छा असेल, ते बँकेबल पण आर्टिस्ट असणार, आणि मग ते त्या दिग्दर्शक किंवा त्या फिल्म मेकर्सकडे जाऊन तेच जुळवून आणतात. त्याचनुसार बॉलिवूडमध्ये यानुसारच बॉलिवूडमध्ये एका पॉईंटला कामं झाली आहेत आणि अजूनही होत असतील की अरे माझ्याकडे एक रायटर आहे, माझ्याकडे हे फिनान्सर आहे जे इंटरेस्टेड आहेत. अशा पद्धतीने मीही प्रयत्न केला की जिथे 3-4 जणं जर असतील की ज्यांच्यासोबत मी ऑलरेडी कामं केली आहे, ज्यांना माझी कामं खरोखर आवडली आहेत की अरे ह्या मुलामध्ये काहीतरी स्पार्क आहे, पोटेन्शियल आहे, ऑडियन्स पण प्लेझंट वाटतंय त्यांना स्क्रीनवर बघताना आणि ह्याला बघायचं आहे त्यांना, ज्या अर्थी वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅक्शन किंवा व्ह्युअरशिप मिळतीये थोडी वॉट एव्हर. तर मी तो प्रयत्न केला त्यांना मेसेज करून किंवा जे आपले सुपर सिनियर्स आहेत त्यांना करून की तुमच्यासोबत काम करण्याची मला इच्छा आहे, असे प्रोड्यूसर फिनान्सर माझ्याकडे आहेत जे असं म्हणतात की अजिंक्य आपके साथ काम करने का मन है, अगर कुछ अच्छी स्टोरी हो, अच्छा कुछ हो तो आप बताओ, असं बोलणारे अमराठी किंवा मराठी फिनान्सर प्रोड्यूसर त्यांना ते इच्छुक आहेत. पण कधी मला काहींकडून तसा रिप्लाय आला आहे हो म्हणून, कधी इट गॉट इग्नोर्ड, कधी असं आलं की अरे हां ठीक आहे बघू, पण मग कॉल नाही रिसीव्ह केला किंवा अशा गोष्टी होतात. पण अगेन मी ती गोष्ट काही मनावर घेतच नाही, कारण लाईक आय सेड आय हॅव कम फ्रॉम नथिंग. सो मी माझा प्रयत्न सुरू ठेवेन. कधीतरी एक वेळ येईल जेव्हा त्यांना असं वाटेल की ओके ही हॅज रिच्ड देअर. सो मी ह्या गोष्टीला खरोखर असं पाहतो, जे नव्याने येत आहेत त्यांनाही मी हे सांगेन, ह्या गोष्टीवर कंप्लेन करत बसण्यापेक्षा आपल्याला समजा हे मोठे मोठे फिल्म मेकर्स किंवा हे हूज जे इंडस्ट्रीमधले आहेत ज्यांच्यासोबत मला काम करायचं, ह्याला जर आपण एक एव्हरेस्टचं शिखर मानलं आणि ते लोक त्या शिखरावर आहेत, तर मी इथून कंप्लेन नाही करू शकत. भले मी डिझर्विंग आहे तिथे असण्याचा, पण मी इथून कंप्लेन नाही करू शकत की तुम्ही तुमची उंची खाली करा, कमी करा, मला घ्या तुमच्या. का, मी कोण आहे, का घेतील? त्यांच्या मी फायद्याचा आहे हे ज्या क्षणी त्यांना वाटेल त्या क्षणी ते माझ्या मागे लागून मला घेतील, हाच ॲटिट्यूड पाहिजे. आणि तो एव्हरेस्ट त्याची उंची कमी करणार नाहीये तुमच्यासाठी, तुम्हाला चलत 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 ती उंची गाठायची, ज्याची माझी फुल तयारी आहे. मी स्वतःला मैं लंबी रेस का घोडा हूं असं म्हणतो. आणि एक प्रकारे आर्टिस्ट थोडे डिल्युजनल असतात, पण ते त्यांच्या वलयामध्ये, पण असं एक पॉझिटिव्ह वलय आपलं स्वतःचं तयार करणं गरजेचं आहे. अदरवाईज खाली खेचायला, नावं ठेवायला तर दुनिया बसलीच आहे. सो मी हे डेफिनेटली बिलीव्ह करतो की जी काही माझी कासवाच्या गतीने माझं चालू आहे, पण मला असे दिग्दर्शक, असे फिल्म मेकर्स भेटत जाणार, सहकलाकार जे माझ्यासाठी स्केटबोर्डचं काम करतील. आणि भले मी कासवच राहीन, पण मला ते स्केटबोर्ड पुढे नेईल, कारण माझ्या स्वतःमध्ये ती चालत राहण्याची हिंमत आहे. आणि म्हणून मी इथे माझ्या हिमतीवर गोष्टी करत आलोय. कोणीही अशी व्यक्ती नाहीये जी म्हणू शकते की अरे माझ्यामुळे हा व्यक्ती इथे. अर्थात मी सर्वस्वी माझ्यामुळे नाहीये, पण त्यातला
सिंहाचा वाटा हा माझा स्वतःचा आहे, कारण क्या ते बात चालत राहण्याची माझी तयारी आहे. क्या बात आहे. सो ती तयारी असेल तर नव्या होतकरू मुलांनी डेफिनेटली यावं आणि नशिबाने साथ दिली तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. क्या बात आहे. पण असं कधी झालंय का एखाद्या सिनियर नटाकडनं खूप कौतुक झालंय, एखादी छान पावती मिळाली की जी ज्यानं अंगावर मुठभर मास चढलंय, असं झालंय की खूपदा किती तोंड भरून कौतुक, किती किती मनापासून बोलणारे सिनियर्स. तरी एखादा आपल्या अनुभव? आपल्या समवयस्क लोक कदाचित पटकन बोलणार नाहीत काही कारणांमुळे, पण सिनियर जसं की मन उडू उडू झालं मालिकेच्या वेळेला अरुण नलावडे सर असतील, त्यांनी ज्यानुसार माझं कौतुक केलंय की एक सिनेमा ते पुढे चालून करणार होते, जो झाला पण, जो अनफॉर्च्युनेटली मी करू नाही शकलो त्यावेळेला, वेगळं काम करत होतो म्हणून. पण त्यावेळेला ते मला म्हणाले की मी एक सिनेमा करू पाहतोय ज्यामध्ये तू असावास असं मला वाटतं, आणि पहिल्यांदाच. तर ते फार बोलत नाहीत किंवा त्यांचा चेहरा पण ना पटकन कळत नाही त्यांच्या मनात काय, त्यांना आपण आवडतोय की नाही आवडतोय. खरं तर आहेत ते खूप मनमिळाव, पण इतके सिनियर, त्यांचा श्वास सिनेमा आणि त्यांची सगळीच कामं लहानपणापासून पाहिली आहेत. पण ज्यानुसार त्यांनी मला म्हणाले की तुझ्या पुढच्या कामांवर माझं लक्ष असणार आहे, तू काय सिनेमे निवडतोस, तू काय कामं निवडतोस. म्हटलं सर मला निवडावं इतरांनी, मी काय निवडणार. बोलतात नाही, करशील तू काम, चांगलं काम करतोयस. आणि अशा, आता हे मी माझ्या तोंडून बोलणं छान नाही वाटणार, पण अशा त्यांच्याकडून असो, मंदार देवस्थळी सरांकडून असो, की पहिलाच सीन, माझ्या एंट्रीचा सीन मंदार सरांनी पाहिला, आणि आपले दिग्दर्शक इतके मोठे, इतके दिग्गज, त्यांना देवाने भरभरून त्यांच्या हातून कामं घडावी जेणेकरून भरभरून खूप साऱ्या कलाकारांची घरं चालतील, ते स्टार्स बनतील का. इतके चांगले ते स्टार मेकर आहेत असं मला वाटतं मंदार सर. आणि मंदार सरांनी जेव्हा पहिलाच तो सीन जेव्हा पाहिला, आमचा लॉन्च होता पहिल्या एपिसोडचा, आणि जिथे इंद्राची एंट्री होते, तो फुल असा स्लीव्स फोल्ड करून त्याची अशी एंट्री आहे, बँकेमध्ये एंट्री होते, आणि तो त्यांनी पाहिला, आणि तिथे त्यांनी त्यांच्या बायकोला फोन केला असं मला त्यांनी नंतर सांगितलं, आणि बोलले की काय इंद्रा लग गया, असं काहीतरी त्यांच्या फुल स्टाईलमध्ये किंवा स्वॅगमध्ये म्हणाले की अरे इंद्रा लग गया, म्हणजे मिळालं आपल्याला, किंवा हे क्लिक झालं किंवा होणार आहे, असं त्यांचं एक इंट्युशन आलं. हे एका कलाकारासाठी किती मोठा विश्वास आहे. मी त्याच्या आधी 3 वर्ष एक मायथो शो करत होतो, लाजरा बुजरा मुलगा किंवा मायथोच्या पद्धतीने काम करणारा मुलगा, त्याच्यावर हा विश्वास दाखवून झी मराठीने असो किंवा सरांनी असो, हे खूप मोठं आहे माझ्यासाठी. तेही त्यांनी त्या मागच्या ऑडिशनमध्ये मला पाहिलं होतं, ज्या अंध मुलाच्या रोलसाठी मी गेलो होतो, जिथे ते झालं नाही, त्यांचा डायरेक्टली प्रोमो आला, आणि सरांनी पण योगायोगाने तो प्रोजेक्ट सोडला होता. सो ज्यांची वादळ वाट, आभाळ मायापासून इतक्या सिरियस, म्हणजे सगळ्या होणार सून त्या घरची, आणि सगळ्या. सो मी कायम एका व्यक्तीचा जर मी ऋणी राहीन, म्हणजे अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत मी तसं आहे, पण मंदार सरांच्या बाबतीत मी नक्कीच, कारण एका नव्याने आलेल्या मुलाला इतका वेळ देऊन, सिरियलमध्ये इतकं फास्ट कामं करून घेतात, तरीही ते डोळे कसे वापरायचे, कशानुसार एक ठहराव असला पाहिजे, कशानुसार तुझा आवाज जरा चढ होता, तो एक अंशी जरी माझ्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट झाली असेल तर ती फक्त मंदार सरांमुळे, आणि मी त्यासाठी त्यांच्या कायम त्यांचा ऋणी राहणार आहे. तुझा ग्राफ खूप छान आहे. विठू माऊली असेल, मन उडू झालं असेल, मालिका सुद्धा तुझ्या सगळ्याच लोकप्रिय ठरलेल्या आहेत. सिनेमांची सुद्धा जर्नी सुरू आहे तुझी. आत्ताच तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत एक वेगळी चुणूक दाखवली अभिनयातली. या सगळ्या प्रवासामध्ये एकीकडे खूप वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस, त्यात विठू माऊलीसारखी मालिका म्हणजे आध्यात्मिक आणि सगळं मायथोलॉजिकल तू म्हणालास, याच्यामध्ये टकाटक सारखा बोल्ड सिनेमा का निवडावा असा वाटला तुला? जसं मी म्हणालो, लॉकडाऊनचा काळ होता ज्या वेळेला मला हा सिनेमा विचारला गेला. त्याही सिनेमाचा मला अभिमानच आहे, कारण ते माझं काम आहे. जसं मी म्हणालो, मी मायथो सिरियल करून पुढे वाट पाहत होतो. लॉकडाऊनच्या वेळेला मी घरी होतो, आणि ह्या ऑडिशनसाठी मला जे बोलवलं गेलं, आणि मी इथेच अडकून राहिलो, आणि त्या लोकांकडूनही काही आलं नाही, सांगितलंच गेलं नाही क्रिएटिव्हकडून मला, आणि मग मी वाट बघत होतो. सो इथे मला एक प्रकारे घुसमट होत होती की आता घरी पण जाणं अलाउड नाही, कारण ते अलाउ करत नव्हते त्यावेळेला, परत असं ट्रॅव्हल करणं वगैरे, परमिशन वगैरे लागणार होती. सो माझ्यासाठी असं होतं की एक चांगलं काम, आणि हे मागच्या कामातून बाहेर पडण्यासाठी, कारण मी ऑडिशन्स पण स्वतःचे जेव्हा पाहत होतो तेव्हा त्यात खूप माझी बॉडी लँग्वेज, भले मी पॅन्ट शर्ट घातलीत, पण माझी बॉडी लँग्वेज जराशी अशीच होती, आणि मी असं संथ बोलत होतो. मला असं होतं, मला फास्ट बोलता का येत नाही, माझ्याकडून कोणीतरी हे करवून घ्या. सो मी एक काहीतरी स्ट्रॉंग असं कॅरेक्टर शोधत होतो, ज्याची थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली तरी हरकत नाही, पण मला बाहेर पडायचं आहे एका भूमिकेतून, जे मला. सो बेसिकली आमचे दिनेश सर म्हणून क्रिएटिव्ह होते विठू माऊलीच्या वेळेला, त्यांनी
पहिल्या 8 दिवसांमध्ये सांगितलं होतं एका भूमिकेत जाणं जेवढं कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण त्यातून बाहेर पडणं असतं. करेक्ट. ती भूमिका मानगुटीवर बसते तुमच्या वेताळासारखी असं. त्यावेळेला मला काही कळलं नव्हतं, पण मालिका संपेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात मला कळलं की ओके आपल्यावर ह्याचा जरा पगडा बसलाय. म्हणून जेव्हा मला ही ऑफर आली, जेव्हा मला पहिलाच तो ₹1,00,000 चेक दिसला आणि मला असं होतं की आपल्याला इथे टिकून राहायचं. मी लॉकडाऊनच्या काळात पण इथे राहत नसताना मी त्यांना अख्खा रेंट देत होतो आणि सगळं माझं मलाच करणं होतं. तर माझ्यासाठी इट वॉज अ नो ब्रेनर की काहीतरी प्लस सांगताना नरेशन सांगताना किंवा कास्ट करताना थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं आणि बट ॲक्च्युअल ते करताना गोष्टी कदाचित जास्त थोड्या bold वाटू अजून शकतात. अजून वेगळ्या प्रकारे समोर येऊ शकतात. पण एकदा तुम्ही हो म्हणालात की ते मग जे होईल ते होईल ह्या तयारीने तुम्ही बाहेर पडता. आणि मला नंतर कुठलाही ऑकवर्डनेस नव्हता किंवा काही नव्हतं. अर्थात माझे सहकलाकार स्पेशली प्रथमेश त्यामध्ये होता. तो अत्यंत चांगला, अत्यंत गुणी कलाकार पण आहे आणि अत्यंत गुणी मुलगा पण आहे प्रथमेश परब. आणि त्याने मला खूप सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. त्यावेळेला माझा पहिलाच सिनेमा आणि एक मोठी स्क्रीन, मोठी फ्रेम काय असते बद्दलचं उगाच एक माझ्या मनामध्ये खूप दडपण होतं. त्यामध्ये थोडं शिवीगाळ करून बोलणं असो किंवा काही थोडे सेंटिमेंट सीन असो किंवा असं काही. तर त्या सगळ्याच्या वेळेला एक नकळत एक असा जरा ब्रदरली एक हे असतं ना, हात धरणं प्रोटेक्टिव्ह कुणीतरी फिलिंग तशी होती. तर मला ते समहाव सुसह्य झालं त्याच्यामुळे असं मी म्हणेन. तरी सुद्धा ती भूमिका तू छान पद्धतीने निभावली. शेवटी ती भूमिका आहे. येस. या सगळ्या गोष्टीमध्ये तू आध्यात्मिक आहेस हे आम्हाला देखील माहिती आहे. तुझ्या मुखामध्ये म्हणूया आपण सतत श्रीकृष्ण भगवानांचं नाव असतं. तुझे आई बाबा सुद्धा श्रीकृष्णाची भक्ती करतात. तुझ्या वाट्याला विठू माऊलींची भूमिका आलेली आहे आणि एकादशीचा जन्म आहे. इतक्या सगळ्या कृष्णमय घडामोडी तुझ्या आसपास आहे. किती विश्वास आहे परमेश्वरावर, किती मानतोस त्याला? माझं इथे असणं ह्या फील्डमध्ये म्हणा किंवा ह्या जगात म्हणा, ह्याच्यासाठी कुठेतरी कोणाची तरी कृपा आहेच त्या शक्तीची. आईवडिलांच्या सपोर्ट व्यतिरिक्त ती आहेच. त्याला मी श्रीकृष्ण म्हणत असेल, इतर कोणी अजून काही म्हणत असेल, कोणी त्याला योगायोग म्हणत असेल, पण त्या योगायोगला पण मी श्रीकृष्ण म्हणत असेल जर किंवा परमेश्वर म्हणत असेल तर ती माझी भावना आहे. ही आहेच की म्हणजे प्रत्येकाने हा विचार करायला हवा की कोणाचं एवढं प्रेम आहे आपल्यावर की त्याने आपले श्वास सुरू ठेवले. जेव्हा आपण झोपतो, जवळजवळ मरतो रोज, तर कोण असा आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळे ऑर्गन्स परत सुरू करून परत जागा करतो? कोणाचं एवढं प्रेम आहे आपल्यावर? काय एवढं आपण उखाडतो या पृथ्वीवर की त्याने आपल्याला ठेवलंय इथे? अरे मग तो कसा नाही येतो? किती डिटेल्ड गोष्टी आहेत आपल्या आतमध्येच. हे शरीरच किती डिटेलिंगचं आहे. म्हणजे मॅडनेस आपल्या समज पलीकडचं आहे. सो ॲटलिस्ट नतमस्तक होणं इज लिस्ट यू कॅन डू टू दॅट एनर्जी. तेच मी करतो. त्याला आपण आध्यात्मिक आहे वगैरे म्हणत असू तर मग आहे मी. नाही, आणि मला असं वाटतं की या वयात ही जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की कुठेतरी अशी एक पिढी आहे जी आपल्या जनरेशनची आहे, जी कुठेतरी परमेश्वरापासून दुरावती म्हणूया किंवा ते थोडंसं फॅक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती बोलती. आणि कुठेतरी तुझ्यासारखी मुलं जेव्हा भेटतात की जे सांगतात की नाही, आपण रात्री झोपून सकाळी उठतो, ही सुद्धा त्या परमेश्वराची कुठेतरी कृपा आहे. तर ही अनुभूती येते तुला कधीतरी की तो आहे आजूबाजूला? सातत्याने म्हणजे मी एका वाक्यात सांगायचं झालं तर माझ्या बोटाला धरून मला चालवतोय. मग मी अडखळेन, पडेन, चांगलं बोललं जाईल, वाईट बोललं जाईल, जे काही होईल त्या सगळ्यामध्ये तो सोबत आहेच. ही भावना सातत्याने आहे आणि ती खरंच तर प्रत्येकाला जाणवलेली ही भावना आहे. पण अर्थात नजरअंदाज करून एखाद्याला पुढेच जायचं असेल, स्वतःला फार ग्रेट समजून, तर काय हरकत नाही, ठीक आहे. कुठल्या ना कुठल्या टप्प्याला ते फूल फुललेलं असताना त्यांना जाणवेल किंवा ते कोमेजलेलं असताना त्यांना जाणवेल. बट ही जाणीव आहेच. मला तर पावलोपावली झाली. माझ्यासोबत जे योगायोग झालेत त्यातून एखादा योगायोग मला या सगळ्या प्रोजेक्ट्स मिळणं असो, ते लोक मिळणं असो, राजश्री मराठीवर माझं त्याची गोष्टचं सेगमेंट होणं असो, पण हे सगळं मी काय म्हणतात ड्रीम केलेली गोष्ट आहे. योगायोगच सांगायचं झालं तर अगेन मी मंदार सरांचंच नाव घेतलंय म्हणून मी परत त्यांचं नाव घेऊन बोलेन की विठू माऊलीच्या सेटवर माझ्या एका असिस्टंट डिरेक्टरसोबत आमचे तसे 782 एपिसोड पूर्ण झाले त्या मालिकेचे, पण साधारण एक 400-500 एपिसोड झालेले असताना त्याने मला विचारलं होतं की अज्जू म्हणायचा, अज्जू तुझा असा काही ड्रीम रोल आहे का रे? तुला असं काही करायचं आहे का? असं तर तसे बरेचसे आहेत, पण मी त्याला बोललो मला ना रोमॅन्टिक काहीतरी करायचं आहे. आणि विठ्ठोबांच्या गेटअपमध्ये आमची ही चर्चा चालू आहे की मला ना रोमॅन्टिक काहीतरी परफॉर्म करायचं आहे असं.
तर तो बोला तुला रोमॅन्टिक काहीतरी करायचं असेल ना तर तू मंदार देवस्थळींसोबत काम कर. म्हटलं बापरे, नावानेच मंदार देवस्थळी म्हणजे नावच किती असं वाटतंय भारदस्त. मी म्हणलं बाबा आपल्याला कोण विचारेल भाई, एक सिरियल जेमतेम मिळाली आहे, ती तुक्का म्हणून मिळाली आहे का, आपण दिसतो तसे म्हणून मिळाली आहे का, खरंच आपल्यात काही पोटेन्शियल आहे म्हणून, हू नोज, पुढे काय होणार कोणाला माहिती. तर आणि कट्टू मला त्यांच्यासोबत माझी पुढची मालिका, ज्याच्यासाठी माझी एक प्रकारे ती एक आयडेंटिटी बनली, इतके रील्स, इतकं फेम किंवा इतकं त्यावेळेला जे काही झालं ते त्या व्यक्तींमुळे. सो हा योगायोग कसा होऊ शकतो की मी असं बोललोय, मी ते नाव ऐकलं आणि मी ते नाव म्हणजे सॉर्ट ऑफ असं ते झिरपलं माझ्यामध्ये की अच्छा मंदार देवस्थळी, ओके, की कुठेतरी त्यावेळेला काहीतरी गेलं असेल माझ्या मनातून एका निखळ भावनेने. हा माझं मी परमेश्वरापर्यंत पोहोचलं. हे मी नक्की म्हणेन लहानपणापासून माझं हे आहे की जर काही एक फील केलं तर ते मी खूप निखळ भावनेने, एखादं लहान मूल जे फील करेल त्या भावनेने मी गोष्टी फील करतो किंवा केलेल्या आहेत. असं नाही की मी खूप चांगली व्यक्ती आहे असं मी म्हणेन, पण त्या बाबतीमध्ये आहे तो जो एक इनोसन्स आहे, मला असं वाटतं तो पोचतो. जर तो तुम्ही त्या इनोसन्सने काही गोष्टी बोललेल्या असाल आणि त्या पोचलेल्या आहेत हे तुमच्या प्रत्येकाला जाणवलेलं असेलच, तसं मला ते जाणवलं आणि माझ्यासोबत ते पावलोपावली घडलंय, पावलोपावली. क्या बात आहे. अजिंक्य, तुझे चाहते खूप आहेत सोशल मीडियावरती, तर ते आम्हाला माहीतच आहे. महिन्याला किती प्रपोज येतात? सध्या महिन्याला किती कमवतोस हेच विचारा, कारण ते प्रपोजल्स पण त्याच बेसिसवर असतात असंही मला बऱ्याचदा खूप वा वाटतं. वा वा. कमवण्याचे आकडे आपण जाहीर करू शकत नाही म्हणून मी थेट प्रपोजलचा प्रश्न घेतला. प्रपोजल्स तर भरपूर येतात जेन्युइनली, म्हणजे खूप कौतुक करणारे मनापासून. त्यातले दादा म्हणणारे लोक जास्त आहेत, काय म्हणजे सांगतोस? हा की अरे अजिंक्य दादा, अज्जू दादा, असं तसं वगैरे. पण मनापासून असं बोलणारे पण व्यक्ती आहेत ज्यांची मी खूप रिस्पेक्ट करतो. पण मला एक गोष्ट कायम अशी वाटते की त्यांना तो ऑनस्क्रीन पर्सोना आवडतो, त्यांना मी रिअलमध्ये कसा आहे माहीतच नाहीये. कितीही म्हटलं तरी, कारण ते ऑनस्क्रीन जे दिसतं तो मी त्या 200 लोकांमुळे दिसतो, जे टेक्निशियन्स आणि सगळेजण आहेत जे आपल्याला तसे दाखवतात आणि दिसतो नेमक्या आपणच, पण ते त्यांचं काम दिसत असतं. सो ते कितपत मला आहे ती कॉम्प्लिमेंट आहे याचा प्रश्नच वाटतो. हां, लाईफमध्ये जर रिअल लाईफमध्ये वावरताना कोणी अशी व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने जर कौतुक केलं तर मग मी ते रिसीव्ह करतो की ओके, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा कुठे गेल्यावर कोणी जर म्हटलं की अरे आप अच्छे दिखते हो या अच्छी बात करते हो या वॉट एव्हर, तर ते मग मला असं वाटतं की हां बाबा हे खरं आहे, हे खरं असेल, हे आपण कमवलेलं आहे असं. पण या विठ्ठलाची रुक्मिणी कधी येणार आहे मग? बापरे, आता ते खऱ्या विठोबांनाच माहिती. पण त्या विठोबाला आणि रखुमाईला एकत्र राहताना किती यातना, कायम रखुमाईची पाठ, ह्या सगळ्याची तयारी ठेवून विठोबा रखुमाई एकत्र आलेले असतील. ज्याची तयारी माझी कितपत आहे हा खरं तर प्रश्नच आहे. मला असं वाटतं इतके आपले सगळे लॉ आणि सगळे न्यायव्यवस्था, ज्याची मी खूप रिस्पेक्ट करतो, पण ती सगळी इतकी मुलींच्या बाजूने जास्त आहे की त्यामुळे की काय कदाचित जरा भीती वाटते की पुढे चालून आजच्या तारखेला सोलो लिव्हिंगची इतकी कॉन्सेप्ट प्रचलित आहे, किंवा मी मागचे 15-16 वर्ष एकट्याने राहतोय आईबाबांशी आणि फॅमिलीशी, माझं खूप सख्य आहे, पण तरीही मला एकट्याने राहायची आता इतकी सवय लागली आहे की ह्याचा अर्थ मला मजा मस्ती मारायची आणि वेगवेगळ्या लोकांसोबत फिरायचं आहे हा अजिबातच नाही आहे. पण आणि मी तसा प्रयत्नही केलाही, लग्न करावं आणि असा सिरियस नोटवर विचार करून, पण मला असं कळलं की ज्यानुसारचं एक प्रकारे थोडं टॉर्चरस सिच्युएशन होऊ शकते, ती दोन्ही पार्टीजसाठी, दोन्ही व्यक्तीसाठी, आपण कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी. सो सध्या जरा थांबावं असा विचार मला असा आला. आणि मला असं वाटतं असे खूप लोक आहेत, सो माझ्या उतार वयामध्येही तसे खूप लोक असतील की ज्यांनी हे निर्णय घेतले. सो म्हणून मला असं अजिबात नाही वाटत की मग मला पुढे कोणीच नाही मिळणार, मग मी एकटा राहीन. मुळात मला माझी कंपनी खूप आवडते, मला आईबाबांसाठी खूप गोष्टी करायच्या आहेत. सो सध्या माझा मेन फोकस करिअर खूप चांगलं करण्यावर, उत्तम सगळ्या गोष्टी ज्या लहानपणीच्या अजिंक्यच्या जे स्वप्न होते ते पूर्ण करण्यावर माझा फोकस फुल आहे. आणि माझ्या घरचे, जसं मी म्हणालो, खूप मी भाग्यवान आहे की त्यांचं काहीही असं नसतं, तुला जे योग्य वाटेल ते कर असं ते मला म्हणतात. करायचं असेल तर कर, नाही तर सलमान खान सारखा लग्न न करता राहा असंही बोलतात, लिटरली ह्या शब्दात म्हणतात. म्हणून मला असं काही नाही. सध्या प्रेमाचे खूप पैलू आहेत. लिव्ह इन असेल, सिच्युएशनशिप असेल, आणि अजून वेगवेगळ्या शिप रोज नव्याने काही ना काहीतरी येत आहे. प्रेमाकडे कसं बघतोस तू, किंवा कुठलं प्रेम तुला हवं असं आहे? दोन्ही प्रश्न. खूप प्युरिटीने बघतो मी, आणि मी खूप प्रामाणिकपणे पण बघतो. मला असं वाटतं की माझ्यामध्ये
ते सगळे गट्स आहेत ते निभवण्याचे आणि प्रामाणिकपणे ते निभवण्याचे. पण कोणी जर सतत त्याच गोष्टीवर एक घाव घालत असेल, सतत डाऊट करून एक 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 व्यक्ती, ज्या ज्या मुलीसोबत मी काम करेन, ज्या ज्या व्यक्तींसोबत मी काम करेन, कोणी जर मला सतत त्याच गोष्टीवर विचारत असेल, तुझं हिच्यासोबत काय सुरू आहे, तुझं तिच्यासोबत काय सुरू आहे, तुझं इंस्टाग्रामवर कधी एखादं हार्ट टाकलं तर अच्छा तुझं हिच्यासोबत काय सुरू आहे, इतकी इतकी शॅलो थिंकिंग जी व्यक्ती मला ओळखते तिचीच जर असेल तर मला असं होतं अरे यार, म्हणजे मग तुम्हाला काय ओळख, मग तुम्हाला का माझ्यासोबत आयुष्य घालवायचं जर इतका संशय विश्वास आहे. नसेलच. तर तो विश्वास मला खूपच महत्त्वाचा वाटतो, जो अर्थात जर समोरच्या व्यक्तीला नसेल तर त्यामध्ये ती माझाच कमीपणा असेल की मी तो अजून प्रूव्ह नाही करू शकलोय. पण मी जर करेन तर मी खूप प्रामाणिकपणे आणि खूप नेटाने ते करेन, पण मोस्टली नाहीच करणार असं मला वाटतंय. प्रेमावर माझा खूप विश्वास आहे, म्हणजे विश्वास आहे. 100% विश्वास आहे, पण तो दुरून डोंगर साचिरे. या इंडस्ट्रीमध्ये आत्ता जे काही तू काम करतोयस, 8-10 वर्ष झाली आपण म्हणूया, त्या वर्षात काम करताना मनामध्ये कुठल्या गोष्टीची खंत आहे आणि कुठल्या गोष्टीचं स्वप्न आहे? खंत जी प्रत्येक कलाकाराला असते, आपलं आधीचं काम बघितल्यावर असं वाटतं असा का करतोय मी, ह्या वेळेला हे करायला पाहिजे होतं, मी असं करायला पाहिजे होतं. असं एक आहे, अगदीच लाईटली सांगायचं झालं तर. आणि सॉरी, व्हॉट वॉज द सेकंड क्वेश्चन? स्वप्न. स्वप्न कोणतं आहे? मला ह्या 2 भूमिका करण्याचा खूप खूप इच्छा आहे हे करण्याची. मला गौतम बुद्धांची भूमिका साकारायची आहे सिनेमामध्ये, कारण त्यांची जी एक जर्नी आहे एका राजकुमारपासून वैराग्यापर्यंतची, ती मला एक कलाकार म्हणून तो एक माझा स्वार्थ आहे तो दाखवण्याचा. सेकंड, मला श्रीकृष्णांना मोठ्या स्क्रीनवर त्यांच्यावर सिनेमा यावा हा पण एक विचार आहेच, आणि तो मी कुठल्याही हालतीत तो जाऊ नाही देणार मी ती संधी. तर त्यासाठी जर ऑडिशन द्यायचं झालं, काही सेल्फ टेस्ट द्यायची झाली तर मी तेही नक्की करेन. आणि ऑफकोर्स यंग रोल जर असतील तर त्यासाठी यंग मुलंच कास्ट व्हावी असंही मला खूप वाटतं, की जर ते डिझर्विंग असतील तर. कारण बँकेबल आजच्या तारखेला खरोखर बँकेबल की ज्याच्यासाठी येतीलच प्रेक्षक असं कोण आहे असं म्हटल्यावर एक प्रश्नार्थक चिन्ह आहेच. लेजंड्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, दिग्गज आहेत ज्यांना पाहत पाहत आपण लहानाचे मोठे झालो आहेत. पण आजच्या तारखेला तेवढं बँकेबलच्या कारणासाठी तुम्ही तेच ते चेहरे जर घेत असाल तर त्याच्यावर परत एकदाच थोडासा विचार करण्यात यावा. आणि कितीही नाकारलं तरी आजच्या तारखेला एक यंग लव्ह स्टोरी, सैराट सारखीच आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी सिनेमा कमर्शियली जर पाहायचा झाला तर तोच आहे, ज्यामध्ये ते सगळे नौखे मुलं होते, पण त्या फिल्ममेकरच्या नागराज मंजुळे सरांच्या आणि त्या पूर्ण टीमच्या त्या कन्व्हिक्शनमुळे ते घडलं. अर्थात तोच एक बेंचमार्क असावा वगैरे असं माझं म्हणणं नाहीये, पण ह्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स पण व्हावे जेणेकरून आमच्यासारख्या होतकरू मुलांना संधी मिळेल आणि खरोखर स्वतःला प्रूव्ह करण्याची आमची खरंच इच्छा आहे, आणि ज्यासाठी आम्ही सगळं सोडून इथे आहोत. तर आम्हाला तो एक प्रयत्न नक्की व्हावा. हे नाही की तुमच्या ओळखीचे आहेत चला मग ह्यांना कास्ट आणि तेच परत पुढे आणलं आणि झालं, मग परत त्यांची अजून एक फिल्म, मग परत त्यांची अजून एक फिल्म. मग आमची वेळ कधी येईल? आता अगदीच काही दिवसापूर्वी एका अभिनेत्रीने तेच सांगितलं होतं की 40 वर्षाची अभिनेत्री आजही 20 वर्षाच्या मुलीचा रोल करते. तेच अभिनेत्यांच्या म्हणजे मेल आर्टिस्टच्या बाबतीतही आहे की 40-45 वर्षाचा अभिनेता अगदी 20-25 वर्षाच्या पात्राची भूमिका करतो. ती खंत आहे का कुठेतरी की आम्ही का नाही किंवा आम्हाला का नाही संधी? खंत ही आहे की आपण अजून स्वतःला प्रूव्ह नाही केलंय तितकं की त्यांना न घेता तुम्हाला घ्यावं वाटेल. ही खंत नक्की आहे की मी कमी पडतोय. अगेन ते एव्हरेस्ट आणि तिथे पोहोचणं, मी एव्हरेस्टला त्याची हाईट कमी करे म्हणूच नाही शकत, मी फक्त माझी उंची वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. सो खंत ही नक्की आहे की अरे मी कसं प्रूव्ह करू की त्यांना कळेल की अरे एक ट्राय तर करा, एक लुक टेस्ट घ्या अँड देन गो फॉर दॅम. एक लुक टेस्ट की जस्ट चला हे सांगण्यासाठी की बघा आम्ही लुक टेस्ट वगैरे घेतली आहे मुलांची, यांच्यामध्ये काही पोटेन्शियल नाही म्हणून आम्ही ह्यांना घेतलं. पण कॉल अस फॉर दॅट अँड देन यू नेव्हर नो. कारण आता हे करून बघितलं पण फार गणितं बदलत नाहीये, तर मग मे बी हे करून बघा आणि मग गणितं कदाचित बदलतील. कारण आमची तर इच्छा आणि तयारी खूप आहे. अजिंक्य राऊच्या गोष्टीतलं असं एक पान की जे तुला आज प्रेक्षकांसमोर उघडायचं आहे, छान एखादी आठवण असेल, एखादं मनातलं गुपित असेल की आज जे तुझ्या प्रेक्षकांना तुला सांगावं असं वाटतंय की हे माझ्या गोष्टीतला क्लायमॅक्स आहे? बापरे, क्लायमॅक्स अजून होणं बाकी आहे. आतापर्यंतच्या गोष्टीतला म्हणू शकतो, एखादी महत्वाची घटना, एखादा प्रसंग, एखादी आठवण. मी आता हे विचारल्यामुळे आता ते रेलेव्हंट किती आहे आय डोंट नो, पण हे नक्की सांगेन
की तुमच्या आई वडिलांना विश्वासात घ्या, कारण मी ती गोष्ट केली आहे. आई वडिलांचा जर पाठिंबा असेल, जे काही आपलं लेकरू कसंही असू देत, कोणी काही परिपूर्ण ना आई वडील असतात ना तुमचं लेकरू अगदी. परिपूर्ण असतं, पण ते कसंही असलं तरी त्या आई वडिलांनी जर त्याला एकदा पूर्णपणे स्वीकारलं ना की आम्ही आहोत, एवढं जरी ते माझ्या तर ते 15 वर्ष 16 वर्ष झाले माझ्या सोबत पण राहत नाहीत, पण मला त्यांचा असा पाठिंबा आहे की 10 हत्तींचं बळ मिळतं. तुमचे 3000 पूर्वज तुमच्या मागे चालतायत असं वाटतं फक्त तुमच्या आईवडिलांकडे बघून. सो तुमच्या आईवडिलांच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांची सहमती घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन तुमचं काय म्हणणं आहे हे जर तुम्ही त्यांना सांगितलं ना, तर मग सगळ्यांनी नावं ठेवलं जरी तुमच्या कशाला तरी काहीच फरक नाही पडत. असा मी आहे क्या बात आहे. की मला म्हणजे लिटरली माझ्या ऑनस्क्रीन पर्सोनाला देव म्हणून पूजलेलं, देव्हाऱ्यात ठेवलेले वगैरे पण माझ्याकडे फोटोज आलेत पहिल्याच याच्यातून. सो आता पुढे खूप जरी काही वाईट घडू नये, टचवूड, वाय एम आय मॅनिफेस्टिंग इट, बट तसं जरी घडलं तरी मला काहीही वाईट नाही वाटणार आहे, कारण मला एक गोष्ट कन्फर्म असेल की माझ्या आईवडिलांना हे माहिती असेल की मी जाणीवपूर्वक कोणाला लुटणं, कोणाला त्रास देणं, कोणाला हे करणं हे आपला मुलगा नाही करणार. हा विश्वास एकमेकांचा जिंकणं एवढं जर केलं ना तर आय थिंक हा सगळा रस्ता खूप सुसह्य आहे, क्या बात आहे. खूपच सुसह्य आहे. अजिंक्य, तुझ्यासारखं स्वच्छ असणं, निर्मळ असणं फार महत्वाचं असतं, ते तू आहेस हे मला माहिती आहे. शेवटचा प्रश्न आहे, आयुष्यातली एखादी शाईन मुमेंट मुमेंट की जी तुला असं वाटते की नाही आयुष्याला वेगळी झळाळी मिळाली, चमक मिळाली. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. तसे हे सगळे ज्यासाठी कौतुक झालंय वगैरे हे सगळे प्रोजेक्ट्स तर आहेतच, पण लहानपणीच्या अजिंक्यला तो सुखावला असणार असं मला वाटतंय की ज्या मुलाकडे सतत बुलिंग व्हायची, सतत तो काहीतरी त्याच्याच ह्याच्यात केस ब्लॉन्ड करून काहीतरी प्रयत्न करून आरशासमोर उभा राहून बिचारा जो तो प्रयत्न करायचा लहानपणीचा अजिंक्य, त्याला खूप सुखद धक्का हा मिळाला असेल जेव्हा त्याने पाहिलेलं जे स्वप्न होतं हॅरी पॉटर वगैरे सिनेमा पाहून की पहिले इंटरनॅशनली जर मी कुठे जाईन तर मी लंडनला जाईन, हे जे होतं. आणि सुदैवाने मला कन्नी या सिनेमासाठी लंडनला जाऊन, जी आजच्या तारखेला फार मोठी गोष्ट नाही आहे, भरमसाठ सिनेमा लंडनला झाले, हे सगळं मला मान्य आहे, पण माझ्या जर्नीसाठी त्या लहान 7वी 8वीच्या मुलाने पाहिलेलं स्वप्न जेव्हा ते पूर्ण झालं आणि जे त्या नियतीने करवून घेतलं आणि तिथे मी त्या लंडनच्या रस्त्यांवर माझ्या सहकलाकारांसोबत हात पकडून चालण्याचे सीन किंवा अजून काही कुठले छान सीन्स मी अभिनय करण्यासाठी, की जिथे माझ्याकडे फायनान्शियल बॅकअप पण नाही आहे, तिथे फिरायला जाण्यासाठी, जे की माझे सहकलाकार अत्यंत चांगल्या फॅमिलीजमधून जे बिलॉंग करतात ते बऱ्याचदा तिथे जाऊन आले होते. चांगल्या फॅमिली म्हणजे आर्थिकदृष्ट्या, पण माझ्यासाठी ती इतकी मोठी गोष्ट होती जी नियतीने माझ्यासोबत घडवली. सो ती माझ्यासाठी एक शाईन मोमेंट होती की एक प्रकारे की वाव, की थँक्स यार अजिंक्य, तू तेव्हा गिवअप नाही केलंस म्हणून आज ह्या अजिंक्यला, जो हा डिझर्व पण करतो की नाही माहिती नाही, पण ह्याला ते दिवस मिळत आहेत त्याच्या त्या गिवअप न करण्यामुळे. नाही तर तो चुपचाप इंजिनिअरिंग करत त्याचं पॅकेज घेऊन कुठेतरी फॉरेनला सेटल होऊन तिथल्याच मुलीशी लग्न करून आता उत्तम त्याचं घडलं असतं कदाचित. पण तर मला हा एक सुखद धक्का, मला माझा एक शाईन मोमेंट वाटतो की स्वप्न खरोखर पूर्ण होऊ शकतात. आणि तू जे बोलतोस त्याला तू नक्की डिझर्व करतोस, तुला जे मिळालंय त्यालाही तू डिझर्व करतोस आणि ते तू स्वतः सिद्ध केलेलं आहेस, ते काही तुला फुकट मिळालेलं नाहीये. त्याच्यासाठी तू खूप मेहनत घेतलेली आहेस आणि तू अजून मेहनत घेत राहशील असा विश्वास आहे आणि तुला जे हवंय ते तुला मिळेल अशी आशा आहे. अशा शुभेच्छा आहे, सदिच्छा आहे. अजिंक्य, खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या सुंदर आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात, निर्मळ मनाने बोललास. थँक्यू निलेश. येस, थँक्यू.